हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर स्पेशली सर्व मराठी विद्यार्थ्यांसाठी ज्यांना मराठी चांगलं समजतं अशा सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून इथे तुमच्यासाठी वन शॉट सिरीज चालू करण्यात आलेली आहे। आता या वन शॉटचा अर्थ काय आहे तर मुलांना ज्यांचं बिलकुलच अभ्यास झाला नाही पण जर त्यांनी दोनदा व्हिडिओ जर बघितला, मी बॉन्डवर लिहून देऊ शकतो मित्रांनो, नक्कीच तुम्ही फिजिक्स शिकू शकाल। पण त्याच्यासाठी तुम्हाला हे जे काही व्हिडिओ कंटिन्यू बघायला पाहिजे, एकदा दोनदा स्वतः टेक्स्टबुक रफ बुक तुमची पेन आणि स्वतः डेरिव्हेशन करण्याची तयारी ठेवावी लागेल। आता कधी कधी काही फॉर्म्युले काही विद्यार्थ्यांना माहिती नाही, तर काळजी कशाला करता, मी त्या आहे ना तुमच्यासाठी। आणि मी इव्हन काही माझ्यासोबतचे काही फिजिक्सचे टीचर्स आहेत ज्युनियरला शिकवणारे, यांच्यासोबत सुद्धा खूप डिस्कशन्स केलं आणि त्यांनी मला सजेशन दिले की मुकेश सर खरंच एकदा मराठीतून पण बनवायला पाहिजे। मी आवर्जून नावसुद्धा सांगण्यास इच्छुक आहे। गिरीश डावरे सर नेहमी येतात आपल्या चॅनलवर, बापना सर आहेत, आणखीन काही टीचर्स आहेत। मी खूप जणांसोबत विषय काढला की सर हे करायला पाहिजे का, तर त्यांनी सांगितलं मराठीत निश्चित करा, मराठीत खूप विद्यार्थ्यांना गरज आहे। ग्रामीण भागापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर या चॅनलला नक्की फॉलो करा, आपल्या दोस्तांना मित्रांना नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून की आम्हाला सुद्धा शिकवण्यामध्ये आणखीन इंटरेस्ट आला पाहिजे। सपोर्ट मिळणं फार गरजेचं असतं, ठीक आहे ना। हिंदी फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनल हिंदी इंग्लिशमध्ये शिकवतच आहे। ज्यांना हिंदी इंग्लिशमध्ये पाहिजे असेल फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर बघू शकता। तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स काय आहे, आज मॅग्नेटिझम एक छोटा सिंपल चॅप्टर आहे। या चॅप्टरमधून तुम्हाला नक्की मार्क भेटू शकतात। तर मी इकडलं तिकडलं न बोलता सरळ सीधी बात न बकवास आहे ना। चला आता इथं सगळ्यात आधी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स हे काही तुमच्या पुस्तकात दिलं नाही आहे, पण माझं काम आहे तुम्हाला थोडंसं बेसिक पण सांगणं। बघा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डिफाईन्स अ कर्व लाईन सराउंडिंग द बार मॅग्नेट। आता हे बार मॅग्नेट आहे तुमच्याकडे, बघा या बार मॅग्नेटकडे तुम्हाला इथं नॉर्थ पोल दिसते, इथं साऊथ पोल दिसते। नॉर्थकडून साऊथकडे ही लाईन जात आहे आउटसाईडला, पण इनसाईडला साऊथ टू नॉर्थ जाते। सर असं का बरं, मी सांगणार आहे, याचं पण तुम्हाला बेसिक शिकवणार आहे, टेन्शन घेऊ नका। फक्त सध्या मी इथं पॉईंट टू पॉईंट दिलं, त्याच्यावर लक्ष द्या, ठीक आहे। मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बार मॅग्नेट फ्रॉम कंटिन्युअसली लूप आहे, म्हणजे नॉर्थकडून निघत असेल तर तुम्हाला वाटत असेल बाहेरून नॉर्थकडून साऊथकडे जाते, पण तसं नाही, आतमध्ये साऊथकडून नॉर्थकडे पण जाते, म्हणजे क्लोज लूप आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायच्यात। सध्या मी बेसिक शिकवत नाही, लक्षात घ्या, मी फक्त पॉईंट टू पॉईंट सांगतोय। नॉर्थकडून का मॅग्नेटिक फील्ड लाईन निघते, साऊथकडे काय एंड होते, असे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला याच्यात भेटणार आहेत, ठीक आहे। नेक्स्ट, दे आर डायरेक्टेड फ्रॉम, कुठून निघाली भावा, नॉर्थ पोलकडून। कुठे गेली ही लाईन, साऊथ पोलकडे, दिसतं का, पण कुठे हे बाहेर आउटसाईडला। द मॅग्नेट फ्रॉम, आता बघा नॉर्थ टू साऊथ, तसं साऊथ टू नॉर्थ पण आहे, पण इनसाइड बघ, साऊथ टू नॉर्थ पण आहे इनसाइडला, दिसतं तुला। नेक्स्ट, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ बार मॅग्नेट बेंट अलॉंग द लेंथ अगेन फ्रॉम द ऑपोजिट ओरिजिन, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड लाईन जी बार मॅग्नेटची बेंड होते, इस लेंथ पुन्हा तुम्हाला अपोजिट पोल्समधून अशा प्रकारची क्लोज लूप असते, एवढंच फक्त सांगायचं होतं, बाकी काही नाही। वाय मॅग्नेटिक मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, कधीही मोनोपोल एक्झिस्ट का होत नाहीत। आता याच्यावर थोडक्यात मला वाटतं बेसिक आणखीन चांगलं सांगायला पाहिजे, जेणेकरून की तुम्हाला पण थोडासा इंटरेस्ट वाढला पाहिजे। त्याच्यामुळे मी आता तुम्हाला ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम मी शिकवणार आहे तो पुढे, पण आत्ता सांगून देतो, म्हणजे थोडासा प्रॉब्लेम सॉल्व आहे। तुम्हाला माहिती आहे इच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम, दुनियातला कोणताही सबस्टन्स हा ॲटम या मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे, मान्य आहे सगळ्यांना। मग आता ॲटम आहे, तर ॲटममध्ये कोण आहे भावा, तुझी ॲटम नाही म्हणालो मी, हे ॲटम आहे। ॲटममध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं सर, आणि इकडे कोण असतात, या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात। इलेक्ट्रॉन कसा फिरतो तुम्हाला माहीत आहे, ऑर्बिटल मोशनमध्ये फिरतो। आता इलेक्ट्रॉन ज्यावेळेस ऑर्बिटल मोशनमध्ये फिरतात त्याला मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ ऑर्बिटल मोशन म्हणतात। आणि इलेक्ट्रॉन स्वतःभोवती सुद्धा फिरतो, जसे की पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, तसं ऑर्बिटल इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसला ऑर्बिटल मोशन तर करतो, मॅग्नेटिक मोमेंटम तर आहेच त्याचं, पण सोबत सोबत कोणतं मोशन आहे, स्पिन मोशन आहे, आणि यालाच तुम्हाला ऑर्बिटल
रिझल्टंट भेटणार आहे. म्हणजे हा ऑर्बिटल आणि स्पिन मोशन असे दोन मोमेंटम होत आहेत, तिच्यापासून तुम्हाला रिझल्टंट एक मोमेंटम, मॅग्नेटिक मोमेंटम भेटणार. म्हणजे इलेक्ट्रॉन मोमेंटम करतो, इलेक्ट्रॉन फ्लो करतो, त्याला आपण करंट असं म्हणतात. काय म्हणतात? करंट. आणि म्हणून हा करंटचा लूप तयार करतो, हा इलेक्ट्रॉन करंटचा लूप तयार करतो. आता काही जणांच्या मनात येत असेल की सर आम्हाला मग करंट का नाही लागत बरं? कारण की तुम्हाला सांगतोय 50 व्होल्टच्या खालचा व्होल्टेजचा शॉक त्याला लागत नसतो. आता हा तिन्ही करंट लूप आहे, म्हणजे खूप हलका फुलका असा करंटचा लूप आहे. या करंटनं तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. तर काळजी करायची गरज आहे का? बिलकुल करायचे नाही भावड्यांनो. कळलं? हे करंटचा लूप आहेत आणि या करंट लूपमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शॉक लागणार नाही. बरं, आता कळालं सर. आता काय असतं, जेव्हाही कोणत्याही कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल तर तुम्हाला काय करायचं? हे थंब करायचं करंटचं लूप. म्हणजे असं वरी समजा हे करंट लूप आहे तर, आणि 4 बोटं असे कर करायचे सर्कलमध्ये. ठीक आहे, बघा. तर हा असतो तुमचा मॅग्नेटिक फील्ड. हे जे 4 बोटं दिसतात तुम्हाला असे होत आहेत ते, हे मॅग्नेटिक फील्ड दाखवण्याचं काम करतात. हा राईट हँड रूल आहे, माहीत असेल ना. म्हणजे करंट लूप तयार होतो इथे. मग करंट नुसार राईट हँड रूल लावायचा आणि राईट हँड रूल लावून तुम्ही मॅग्नेटिक फील्ड काढू शकता. मग हिच्यामुळे मी काय केलं, एक लूप तयार केलं इथे. क्लॉकवाईज म्हणतात त्याला. याला काय म्हणायचं बाबा? क्लॉकवाईज. आणि एक घडीची उलटी दिशा म्हणजे अँटी क्लॉकवाईज. राईट आहे. आता इथं नॉर्थ पोल दिसतोय आणि इथं तुम्हाला साऊथ पोल दिसतोय. लक्षात येतं का? ओके. म्हणजे जिथे जिथे तुमचा बघा अँटी क्लॉकवाईज मॅग्नेटिक फील्ड आहे, किंवा तुम्ही हे करंटचं लूप आहे असं पण म्हणू शकता. आता उलटं म्हणलं तरी चालेल. म्हणजे करंटचं लूप आहे. जे थंब दिसेल तुम्हाला ज्या डायरेक्शननं जिकडे येत असेल, स्ट्रेच होत असेल, ती दिशा तुमची मॅग्नेटिक फील्डची. आता बघ, हे करंट लूप आहे माझे. बघ 4 उंगली हे जे काही तुमचे 4 बोट आहेत असं कर करतोय. थंब इकडे येते म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इथं कशी येते? वर येत असेल तर त्याला डॉट लिहितात मित्रा. काय लिहितात? डॉट. म्हणजे हे आउटसाईडला येत आहे, बाहेर येत आहे, याचा अर्थ असा आहे. आणि इथे बघ, आता 4 बोटं कर बरं असे कर क्लॉकवाईज. क्लॉक म्हणजे घडीची दिशा. थंब कुठं चाललं बघा? आत चाललं. थंब आत जाणे याचा अर्थ काय आहे? ठीक आहे, याला क्रॉस लिहितात. आत जाण्याला क्रॉस लिहितात. आत जाण्याला क्रॉस लिहितात. त्याला इनसाइड म्हणतात. इनसाइड म्हणतात. समजतं? आउटसाइड आणि इनसाइड. काही डाऊट नसावा अशी इच्छा व्यक्त करतोय. आता पहिल्यांदा इच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम. ॲटममध्ये काय आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती कोण फिरतात? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसे कसे फिरतात? एक तर ऑर्बिटल मोशन मॅग्नेटिक मोमेंटम आहे, एक स्पिन मोशन सूर्य स्वतःभोवती फिरून त्याला स्पिन मोशन म्हणतात. याचा रिझल्टंट मोमेंटम भेटलं, याच्यामुळे करंटचा लूप तयार झाला. करंट जर तुमचा अँटी क्लॉकवाईज असेल तर तुमचे मॅग्नेटिक फील्ड कुठं चालली? वर, आउटसाईडला, बाहेर निघते. आणि क्लॉकवाईज असेल तर इनसाईडला. आता कळालं का? हे नॉर्थ पोल आहे. नॉर्थ पोल असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड बाहेर का आली? कळालं का भावा? ही मॅग्नेटिक फील्ड बाहेर काय येते कळतं. आणि साऊथ पोल जे आहे, कुठे? साऊथ पोल. साऊथ पोलला इनसाईड चालले, कारण की साऊथ पोल बघ इथं साऊथ पोल आहे तर आतमध्ये, म्हणून इथे मॅग्नेटिक फील्ड कशी चालली भावा? आत चालली. कळतं का बाबा? सोपं आहे ना, सिंपल आहे ना. म्हणजे इथे जर नॉर्थ पोल असेल तर मॅग्नेटिक फील्ड आउटसाईडला बाहेर निघते आणि साऊथ असेल तर इनसाईड जाते. हे तुमच्या लक्षात आलं का? हे महत्त्वाचा प्रश्न आहे. मग राहिला प्रश्न, सर तुम्ही इथं मोनोपोल लिहिलं, याचा अर्थ काय? तुम्हाला एक सांगू का? माझा सरळ सरळ आता हात बघायचा. याला तुम्ही काय म्हणू शकता? फ्रंट साईड, तळ हात म्हणतो. आणि बॅक साईड आहे, हा ना, पाठीमागचा बाजू. आता तुम्हाला विचारलं भाऊ माझ्या हाताची कोणती बाजू दिसते? तुम्ही काय उत्तर देसाल बरं? कॉमेंटमध्ये लिहा बरं. सरळ सरळ तळ हात दिसतोय सर, फ्रंट साईड दिसते. पण भावा मला त्याच टायमाला बॅक साईड दिसते ना. बघ खरं सांगतो मी, बघ बॅक साईड दिसायली की नाही बघ, मला दिसते की नाही? म्हणजे तुम्ही तळ हात जरी बघत असाल मला बॅक साईड दिसते. तुम्हाला बॅक साईड दिसत असेल तर मला तळ हात दिसतो, फ्रंट साईड दिसते. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, भलं तुम्हाला इथं नॉर्थ पोल दिसत असेल पण जर मी बॅक साईडला जाऊन जर बघितलं, ह्या अँटी क्लॉकवाईज जरी तुम्हाला करंटचा लूप दिसला असेल, मी बाहेर मागच्या साईडला जर गेलो तर मला क्लॉकवाईज दिसेल. म्हणजे नॉर्थ आणि साऊथ पोल हे वेगळे नाहीत, एकच करंटचा लूप आहे. तो करंटचा लूप आहे. तो करंटच्या लूपमध्ये 2 लूप असतात का? नाही, एकच लूप आहे भाऊ. मग तुम्ही जर इकडनं बघत असाल तर तुम्हाला अँटी क्लॉकवाईज दिसेल. पण या बोर्डाच्या पाठीमागून जाऊन जर बघत असेल मी
तर मला नक्कीच क्लॉकवाईज दिसेल. म्हणजे करंटचा लूप एकच आहे, वेगळा नाही आहे. या करंट लूपमुळेच मॅग्नेटिक फील्ड तयार होते. एक लक्षात घे भाऊ, बेसिक सांगतोय. म्हणजे मला काय म्हणायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मधला फरक कळ. म्हणजे तुम्ही बघता कुठून याला इम्पॉर्टंट जास्त आहे. म्हणजे हे क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे हे तुम्ही कोणत्या साईडने बघता याच्यावर अवलंबून आहे. म्हणून बेटा, जर याला खतम केलं, समजा तुम्ही जर तोडला आहे करंटचा लूप, तर ते नॉर्थ साऊथ पोल तयारच होणार नाहीत. म्हणजे भले तुम्हाला समोरच्या साईडनं नॉर्थ पोल दिसत असेल तर बॅक साईडला साऊथ दिसत असेल. म्हणून तुम्ही या नॉर्थ आणि साऊथ पोलला वेगळं करू शकत नाही. मोनोपोल एक्झिट होऊ शकत नाही. मॅग्नेटला किती बारीक करा, तोडा, त्याला कट 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 तोडा, छोट्यातला छोटा कण तयार करा, मायक्रोस्कोपमध्ये दिसेल इतका छोटा कण करा, तरी पण त्याला नॉर्थ आणि साऊथ पोल असणार आहेत. समजतं का? खूप जीव तोडून शिकवतो, जरासं लक्ष द्या. हां, कळतं का? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल को हम लोग अलग नहीं कर सकते. समजतं का? मुद्दा म्हणून हिंदीत सांगितलं, काही जणांना सांगावं लागतं आहे की नाही भाऊ. नॉर्थ आणि साऊथ पोलला वेगळं करू शकत नाही. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. मोनोपोल कधीही एक्झिस्ट होऊ शकत नाहीत. कळालं? हे त्याचं कारण, हे त्याचं ओरिजिन आहे. का नाही करू शकत? कारण की तो एकच करंटचा लूप आहे. समजलं? चला, आता आपल्याकडे एक डेरिवेशन आहे. हा डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. आता सिम्पलशी गोष्ट आहे, तुम्हाला मी रफ आयडिया एक देतो. ही नॉर्थ पोल इकडं असणार आहे, असं साऊथ असणार आहे. दिसत नसतं पण असतं, म्हणून जग फसतं, असं आहे इथे. आता मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड आउटसाईडला कोणीकडे जाईल? नॉर्थकडून साऊथकडे, नॉर्थकडून साऊथकडे, नॉर्थकडून साऊथकडे, नॉर्थकडून साऊथकडे. समजतं? ओके, चला आता नेक्स्ट लक्षात द्या. एक बार मॅग्नेट घेतलं, हे बार मॅग्नेट घेतलं. ओके, आता समजा इथं मी घेतलं एक तुमचं साऊथ पोल, इथं घेतलं नॉर्थ पोल. मला सांगा, हा मॅग्नेट काय करेल? या साऊथला नॉर्थ अट्रॅक्ट करेल. म्हणजे या मॅग्नेटला असं अट्रॅक्शन होईल, ही जी दिसते लाईन तुम्हाला कळतं. आणि हा नॉर्थ इकडे साऊथला. लक्षात येतं का? लक्षात येतं भाऊ? म्हणजे सिंपल सांगितलं मी तुम्हाला. याच्यात मी काय घेतलं? मॅग्नेट घेतलं, त्या मॅग्नेटला थोडंसं तिरकस ठेवलं. मॅग्नेटला जर सोडलं ना तुम्ही, तर तो रोटेट होईल, टॉर्क लागणे. रोटेट होणे म्हणजे टॉर्क लागणे म्हणतात त्याला. तो असा होण्याचा प्रयत्न करेल नॉर्थ साऊथकडे आणि साऊथ नॉर्थकडे. हा मॅग्नेट रेस्टवर येण्यासाठी, मिनिमम पोटेन्शियलवर येण्यासाठी प्रयत्न करेल ना, काही डाऊट नाही आहे. समजतं? कशामुळे? इकडे बघा, अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल अलाइन होत असतो. याला इंग्रजी भाषेत सांगितलं, बाकी काय नाही. आणि साऊथ पोल अपोजिट मॅग्नेटिक फील्ड अलाइन होण्याचा प्रयत्न करत असते. हा नॉर्थ पोल साऊथकडे, इकडे मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शन आहे तिकडे साऊथ आहे समजायचं, आणि जिकडनं निघते ते नॉर्थ असते. म्हणून इथे मॅग्नेट अलाइन होण्याचा प्रयत्न करते. का करते? कळालं असेल. नॉर्थ साऊथ अट्रॅक्शन, साऊथ नॉर्थ अट्रॅक्शन. कळालं? काय टेन्शन आहे? हे सगळं कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ठीक आहे, डायग्राम तर दिलेलीच आहेत, पण यांचे साधे साधे फॉर्म्युलेज आहेत, साधं डेरिवेशन्स आहे, काही फार मोठं डेरिवेशन्स नाही. मग टॉर्कचा फॉर्म्युला व्हेक्टर फॉर्ममध्ये एम क्रॉस बी लिहिला जातो. हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट नावाच्या चॅप्टरमधून आलेला फॉर्म्युला आहे. टेन्शन घेऊ नका. एम इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, बी इज द मॅग्नेटिक फील्ड, आणि टॉर्क म्हणजे जे रोटेड, जसं की याला फोर्स लावला असं म्हणतात. पण ज्या वेळेस एखादी गोष्ट रोटेड होते त्याला टॉर्क म्हणतात. मग क्रॉस प्रोडक्ट असेल तर काय लिहाल सांगा बरं? एम बी साइन थीटा. ठीक आहे ना? आता याला एकदम नाही, असं छोटं असं रोटेट करत असतात, हळूहळू रोटेट करतात. आणि म्हणून मला तिथली असणारा, आता मी याला जर रोटेट करेल तर हे मॅग्नेटिक फील्ड म्हणेल नको करू बाबा, कारण की कोणतीही गोष्ट मिनिमम पोटेन्शियल एनर्जीवर राहण्याचा प्रयत्न करते. काय गोष्ट करता? हो, मी पण बघा, मी जर समजा या मार्करला वर फेकलं तर ग्रॅव्हिटी त्याला अपोज करायली, तसं याला मॅग्नेटिक फील्ड अपोज करायली. मी असं करतोय, तर रोटेट करतोय, मी कोणाच्या तरी अगेन्स्टमध्ये काम करतोय, म्हणजे वर्क करतोय, आणि वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. समजलं का बेटा? तर फॉर्म्युला ॲक्च्युअलमध्ये वर्कचा फॉर्म्युला असा होता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, आणि आपल्याकडे त्याचा जो थीटा 0 अँगल, 0 पासून थीटा अँगलपर्यंत. पण फोर्स हा अॅनालॉग क्वांटिटी जर लिहिली तर त्याला टॉर्क लिहितात, आणि याला यसला डी थीटा लिहितात. माहिती आहे ना? डिस्प्लेसमेंट अँग्युलर मध्ये असं लिहिलं जातं, लिनियरमध्ये असं लिहिलं जातं.
स्ट्रेट वस्तू. जर एखादी रोटेट होतं तर असं लिहायचं. मग पुस्तकात कसं लिहिलं, टॉर्क ब्रॅकेटमध्ये थिटा म्हणजे थिटावर डिपेंड आहे म्हणून लिहिलं. नाही लिहिलं तर चालेल का, हो चालेल, डी थिटा. पण आपण बुकचं यूज करत असतो. तर यू इज इक्वल टू 0 to थिटा, लिमिट आहे म्हणजे 0 पासून थिटापर्यंत मी रोटेट करणार त्या मॅग्नेटला. याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे एम बी साईन थिटा इंटू डी थिटा. सगळ्यांना माहिती असेल हा एम बी हा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन 0 to थिटा. साईन थिटाचं इंटिग्रेशन माहिती नसेल तर भावांनो मी सांगतो म्हणून पाठ करा. एम बी याचं मायनस कॉस थिटा असतं. एवढं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. समजलं, मायनस एम बी कॉस थिटा. मग याच्या काही कंडिशन्स आहेत. कंडिशन समोर दिला का, हां कंडिशन इथं घेऊ आपण वाटलं असतं, म्हणजे इथं ग्राफ दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आपल्याकडे ज्या काही कंडिशन्स असतील त्या कंडिशन ठेवू वन बाय वन. पहिल्यांदा थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे कॉस 0 1 व्हॅल्यू असते. याचा अर्थ काय सर सांगतो, टेन्शन घेऊ नका. याचा अर्थ असं आहे की सर तुमची मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये माझा जो काही बार मॅग्नेट आहे तो असा ठेवलेला आहे. इकडे कोणतं असेल बरं, इकडे साऊथ असेल, नाही नॉर्थ असेल, इकडे साऊथ असेल, राईट आहे ना, ठीक आहे नॉर्थ आहे, हां असा मॅग्नेट आहे. बघा का बरं असा ठेवला सर, बघा इकडे नॉर्थ आहे आणि इकडे साऊथ आहे. कसं काय सर, मनाने ठेवलं नाही. मॅग्नेटिक फील्ड जिथून निघतंय तिथं नॉर्थ असतं आणि जिथे मॅग्नेटिक फील्ड खतम होते तिथं साऊथ असेल. दिसत नसेल पण असेल. समजलं का भावा, म्हणून नॉर्थ इकडं साऊथ इकडे. बघ नॉर्थ साऊथ अट्रॅक्शन, नॉर्थ साऊथ अट्रॅक्शन, कळालं. म्हणजे ही कंडिशन आहे. मग इथं काय होईल बरं, आपल्याकडे यू इज इक्वल टू मायनस एम बी कॉस 0. कॉस 0 तो इथं 1 आहे म्हणून यू इज इक्वल टू मायनस एम बी. 1चा काही परिणाम नाही आहे. आता मला सांगा मायनस एखाद्या गोष्टीचं उत्तर भेटतं, याचा अर्थ काय, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. काय लिहिसाल तुम्ही बरं इथे, मिनिमम पोटेन्शियल एनर्जीवर हा मॅग्नेट रेस्ट पोझिशन, स्टेबल पोझिशन याची, स्टेबल, त्याला हलायची गिलायची काही गरज नाही आहे. जबरदस्ती कोणी हलवलं तरच हलणार आहे तो, लक्षात घ्या. मोस्ट स्टेबल असं लिहू शकता वाटलं असं, मोस्ट स्टेबल स्टेट आहे. ठीक आहे, चला नंबर 2. आता थिटा इज इक्वल टू 180 बघू. आता 180चा अर्थ सांगतो मी, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं 180 असतं -1 मित्रांनो. म्हणजे मला असं म्हणायचं की आता याला मॅग्नेटला घेतलं आणि उलटं केलं तर नॉर्थ इकडे येईल आणि साऊथ इकडे जाईल. समजलं, हे नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे. आता सोडा बरं मॅग्नेटला, खटकन असं फिरल बाबा, का त्याला जबरदस्ती तुम्ही केलेलं आहे, धरलं असं जबरदस्त केलं. जबरदस्ती केल्यावर भाऊ तुम्हाला माहित आहे जे व्हायचं तेच होणार आहे. जास्त जबरदस्ती केली नाही पाहिजे, कळालं का. मग आता 180, मग चला आपण बघू ठेवून यू मिनिमम कसं माहितीच नाही ना, आणखीन मिनिमम आहे का मॅक्झिमम ते बघायचं आपल्याला. यू इथं मायनस एम बी कॉस 180, कॉस 180 मायनस, तर इथे काय व्हायला बाबा, हे कसं काय तर असा बोर्डाचा प्रॉब्लेम. यू इज इक्वल टू मायनस एम बी, हा पण -1 मायनस प्लस, तर इथं एम बी म्हणजे मॅक्झिमम, इथं मिनिमम होती, हे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी. बहुले पोटेन्शियल एनर्जी आहे ना, सोल्डर खटाक से, म्हणजे मोस्ट अनस्टेबल लिहू शकता. इथं कसं लिहू शकता आता, मोस्ट अनस्टेबल स्टेट आहे. भाऊ याला सोडले की लगेच तो काय करेल, इकडे नॉर्थ करेल. मोस्ट अनस्टेबल कंडिशन आहे. चला सर थर्ड कंडिशन काय देणार बरं तुम्ही आता, 90 वाली है ना, 90 साइन 90 काय असतं 1, साइन 90 1 आहे. ठीक आहे. मग आता यू मायनस एम बी, नाही कॉस पाहिजे, तुम्ही साइन कशाला लिहिलं बाबा, कॉस पाहिजे होता ना, कॉस पाहिजे होते इथे. चला काय हरकत नाही. कॉस 90 घेतली की माणूस काय होतो, 0 होतो, माहिती आहे ना. तर हा झाला 0. तर यू इज इक्वल टू 0 म्हणजे इथे तुमची पोटेन्शियल एनर्जी 0 भेटेल 90ला. ठीक आहे. बरं हे ग्राफद्वारे दाखवायचं आहे. आता कॉस 0 होता तर त्यावेळेस माझी व्हॅल्यू काय होती मित्रांनो, मायनस एम बी. बघा मायनस एम बी दिसते. कॉस 90वर होतो, कॉस 90 बघा, कॉस 90 ठेवलं तर 0, बघा 0वर दिसते, ही 0 लाईन आहे. सर
मी 180 ठेवतो. आता बघ, हे बघ 0, 90, 180. 180 दिसतं इथं, हे दिसतं मित्रांनो 180 बघा. तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू प्लस MB आहे का बघा, दिसते. म्हणजे ग्राफद्वारे कसं काढावं याचं पण तुम्हाला सजेशन दिलेलं आहे. ठीक आहे, चला मग आपल्याकडे आता ओके, आता आपल्याला ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्या आधी थोडक्यात डेरिव्हेशन्स आहे, त्याला पण आपल्याला घ्यावं लागेल, टॉर्क दाखवावं लागेल. हे तर फक्त केस झाले. आता आपल्याकडे जे काही टॉर्क आहे, टॉर्कचा एक रोटेशनल डायनॅमिक्सनुसार एक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. टॉर्कचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला कदाचित आठवत असेल, I d²θ/dt². आठवतं का मित्रांनो? ठीक आहे, टॉर्कचा एक फॉर्म्युला असा पण आपण घेतलेला आहे. ज्यांना माहिती नसेल आणखीन थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न, I×α β. मग अल्फा म्हणजे ते हे आहे, डेरिव्हेशन आहे. म्हणजे खरं जर पाहिलं तर थोडंसं सांगूनच देतो. आता अँग्युलर वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम लिहिलं का? अल्फाचा फॉर्म्युला काय होता भावा? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे, d/dt. ओमेगा आहे बेटा आपल्याकडे dθ/dt. चला करा बरं, इथे d²θ/dt². राईट आहे, कळालं का? आता बघ बरं, आता कळालं का? टॉर्क इज इक्वल टू I, अल्फाची व्हॅल्यू d²θ/dt², डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट येतो. ओके सर, पण सर आत्ता गरमागरम मी फॉर्म्युला ठेवला -MB sin θ. सर मायनस नव्हतं लिहिलं, चल दे, काय हरकत नाही, कारण की हा रेस्टोरिंग टॉर्क आहे ना. चला मग ठेवून द्या बरं सर. याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे I. ठीक आहे, d²θ/dt² -MB sin θ. पण तुम्हाला सांगितलं आहे की sin θ अप्रॉक्सिमेटली हा θ आहे. मग I d²θ/dt² -MB θ चालेल. ओके, बरं, मला d² आपल्याला पिरियड काढायचा आहे, मी सांगतो कसा काढायचा ते. MB हा डिव्हाइड जाईल I, कळालं का बाबा? आणि θ ॲज इट इज. बघ, हा मल्टिप्लाय तो डिवाइड जाईल. असं काय बरं लिहिलं सर? मला एक ऑक्सिलेशन चॅप्टर आठवलं आणि इथं ऑक्सिलेशन करतोय, तो मी टाकलेला व्हिडिओ आहे बघा, वन शॉट ऑक्सिलेशन करतोय. मॅग्नेट आहे ना, मी त्याला धरून असं केलं, तो असं जाईल, असं पुन्हा केलं, असं जाईल, कारण की मिनिमम पोटेन्शियल एनर्जीवर राहण्याचा प्रयत्न करतोय. तर डिफरन्शियल इक्वेशन असं होतं सर, लिनियर d²x/dt² -ω²x. बघा बरं, वाटतं का काहीतरी? हां सर, d²θ/dt² मायनस, मतलब मला असं म्हणायचं आहे की ω²च्या जागी हे मायनस आहे, काही टेन्शन नाही, MB डिवायडेड बाय I ठेवू शकतो. जर हा स्क्वेअर गेला तर हा रूटमध्ये येईल. सर एवढा मोठा प्रयत्न कशासाठी? म्हणजे पिरियडसाठी. पिरियड काढायचा आहे आणि पिरियडचा फॉर्म्युला माझ्या डोक्यात होता 2π/ω. काय डाऊट आहे बाबा? मग आता टाकून द्या, t इज इक्वल टू 2π. ओमेगाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे MB डिवायडेड बाय I. सगळ्यांना माहिती आहे डिवाइडचा डिवाइड काय होतो? वरी जातो, खाली मुडकं वरी पाय. डिनॉमिनेटर का डिनॉमिनेटर काय होत असतो? न्यूमॉनिटर होतो, म्हणजे खाली मुडकं वरी पाय. भावा तुझं झालं काय? खाली मुडकं वरी पाय. कळालं? हा पिरियड झाला, हा काय झाला तुमचा पिरियड. कदाचित जर फ्रिक्वेन्सी विचारली असती, आपल्या पुस्तकात दिलं नाही, मी सांगतोय फक्त ॲडव्हान्समध्ये, जर विचारली असती तर मग काय भाऊ नुसता रिकामा बसणार आहे काय? रेसिप्रोकल ऑफ पिरियड असं लिहायचं आणि n याला उलटं करायचं, म्हणजे 1/2π डिवाइड काय म्हणजे हा MB डिवायडेड बाय I. असं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला सुद्धा लिहू शकता. ठीक आहे बाबा, खूप काही देण्याचा प्रयत्न करतोय आहे, पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. चला मग आता हा ओरिजिन तर मी सांगितलेलं आहे आत्ताच, तरी मी थोडक्यात सांगून देतो. ईच अँड एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ ॲटम. ॲटमच्या मध्ये काय असतं? न्यूक्लियस. आणि इलेक्ट्रॉन गोल फिरत असतो. इलेक्ट्रॉन गोल घुमत असतो म्हणजे ऑर्बिटल मोमेंटम म्हणतात, गोल फिरतो न्यूक्लियसच्या भोवती आणि स्वतःभोवती सुद्धा फिरतो, त्याला स्पिन मोशन म्हणतात. या दोन्ही मोशनचं रिझल्टंट काढलं, मतलब मला असं म्हणायचं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस, रिझल्टंट मोमेंटम भेटलं. इलेक्ट्रॉन मोमेंटम करणे, इलेक्ट्रॉन फ्लो करणे, त्याला करंट म्हणतो आणि म्हणून हा करंटचा लूप तयार झाला. करंटचा लूप तयार झाल्यानंतर जर करंट तुमचा अँटी क्लॉकवाईज असेल तर नॉर्थ पोल दिसतं असं,
आणि जर हा क्लॉकवाईज असेल तर साऊथ पोल दिसतं इथं. कळालं का? म्हणून राईट हँड रूल लागू करायचा. हे 4 बोटं तुमच्या करंटचे लूप आणि जे काही थंब ज्या दिशेने स्ट्रेच करेल ते तुमचं असणार हे डायरेक्शन बघा. हे कळतं बघा, हे असणार आहे मॅग्नेटिक फील्डचं. तर इथं कोणतं मॅग्नेटिक फील्ड आहे? आउटवर्ड, म्हणजे डॉटनं हे दाखवतात, हे आउटसाईड दाखवतात, बाहेरच्या साईडनं. कळालं? आणि इथे बघा मॅग्नेटिक फील्ड ह्या आतमध्ये दाखवली मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ही इथे इनसाईड आहे. तर हे साध्या गोष्टी कळणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता याच्यावरून आपल्याला काही प्रश्न आहेत. 2014-20 मध्ये हे प्रश्न विचारलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉनचं जे काही डायरेक्शन आहे त्याच्या उलट्या डायरेक्शननं आपल्याकडे करंटचं डायरेक्शन असतं. रेडियस आहे. आता करंटचं डायरेक्शनने 4 बोटं करायचे. ज्या डायरेक्शनात थंब येईल त्याचं मॅग्नेटिक मोमेंट डायरेक्शन असतं. ठीक आहे. चला मग आता आपल्याकडे इथे असल्याच प्रकारचं ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट द न्यूक्लियस इन ॲटम. या EVR/2 असा प्रूफ सुद्धा क्वेश्चन येतो. काय क्वेश्चन येतो बघा? EVR/2 शो दॅट असा प्रश्न आलेला आहे. M ऑर्बिटलचा फॉर्म्युला हा पण आलेला आहे. मग आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. थोडक्यात काही फॉर्म्युले माहिती पाहिजे बस. M ऑर्बिटलचं जे काय फॉर्म्युला आहे तो आहे इंटू ए. आता काही मुलांना माहिती नाही कारण की मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट चॅप्टर शिकला नसेल तर काळजी करू नका. मी सांगतो म्हणून I करंट आहे. ए म्हणजे एरिया ऑफ द आहे. या तुम्हाला आयटम दिसते ज्याचा जो काही एरिया असेल ते आहे. ठीक आहे. मग आता सगळ्यांना इथे M ऑर्बिटल असं लिहू शकतो आपण I इंटू ए. मग I काय? करंट आहे. करंटचा फॉर्म्युला चार्ज अपॉन टाईम है ना. याच्या आधी तुम्ही थोडासा असा लिहिला असेल. करंट म्हणजे काय बाबा? चार्ज अपॉन टाईम. तेच आहे. चार्ज म्हणजे मी ई लिहिलं. ई इज द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि टी इज द पिरियड आहे. पिरियडचा फॉर्म्युला आत्ताच पाहिला कर बाबा. 2π/ω पाहिला. चला इथं पुट कर बरं भाऊ. याला इक्वेशन 1 म्हणा, याला 2 म्हणा, याला पुट इक्वेशन असं म्हणू. पुट इक्वेशन 2 बघा इथं 2 मध्ये टाकायचं. I हा ई 2π/ω आहे. मग काय होईल? डिवाईडचा डिवाईड आत्ताच खाली मुडकं वरी पाय. भावा तुझं झालं काय? एवढं लक्षात ठेवायचं. सर पण मला ओमेगाचा पण फॉर्म्युला माहिती आहे. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी बघा. तर देअरफॉर ओमेगा काय येईल? V/R. एक काम करू सर, याला इक्वेशन 3 म्हणून याला म्हणू इथं पुट इक्वेशन 3. पुट इक्वेशन 3 कर बरं. I ये ई बघा V/2πR हे करंट आहे. ठीक आहे. करंट आहे. मग आता इक्वेशन ही व्हॅल्यू इक्वेशन पुट इक्वेशन 1 मध्ये करायची. थोडंसं गडबड करू नका. काही जणाला वाटेल की खूप काही कॉम्प्लिकेटेड केले का? नाही. सिंपल माझ्याकडे डोक्यात एक फॉर्म्युला आहे. करंट या ऑर्बिटल मोमेंटम काढायचं आहे. मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट. तर मी काय केलं? करंटचा फॉर्म्युला चार्ज अपॉन टाइम. टाइम काय? 2π/ω. ओमेगा काय? V/R. हे सगळे पुटअप करत चाललो आहे. बाकी काय नाही. आता एरियाचं बिन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ते बिन मी तुम्हाला सांगतो बघा. पहिल्या इक्वेशनमध्ये M ऑर्बिटल इज इक्वल टू I काय? आत्ताच आपल्याकडे आलं बघा. EV/2πR आणि एरिया असतो πr². सर्कल आहे ना बेटा. सर्कलचा एरिया 2πr πr². सॉरी. तर आता एक R कॅन्सल. पाय गेट बी कॅन्सल. M ऑर्बिटल EVR/2 हा तुमच्याकडे महत्त्वाचा फॉर्म्युला शो दॅट म्हणून 2 मार्कासाठी येत असतो. हे लक्षात ठेवा. आता इथून समोर तुम्ही करणारच आहे पण हे तुमच्या पुस्तकात काय दिलं हे सांगितलं मी. ठीक आहे. आणि प्रश्न कसा येतो हे सांगितलं. सर मला नाही का इथे अँग्युलर मोमेंटम एक काढायचं आहे. गोल फिरत असेल तर अँग्युलर मोमेंटम L दिसतं आणि Lचा फॉर्म्युला आहे MVR. आता इथं V पण आहे, R पण आहे, M नाही आहे. मग M टाकायचं तर काय एकट्याला देता येतं का? नाही. देत असताना भाऊ इथं काही असं हे नसतं करतायत. जातीवाद नसतो करतायत है ना. मग इथं काय भाऊ फिजिक्स शिकायलो आपण, जातीवाद नाही शिकायलो. तो MVR हे लक्षात येते का? मला सांग बरं. हे हा M कॅन्सल होईल का नाही? ME का लिहिलं सर? हे मास ऑफ इलेक्ट्रॉन टाकलं. 2 कट झाले तर हेच इक्वेशन भेटलं. पण ह्याचा फॉर्म्युला मला माहीत होता. अँग्युलर मोमेंटम मास ऑफ इलेक्ट्रॉन V वेलॉसिटी R. तर M ऑर्बिटल इज इक्वल टू इथं E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू L. पण हे ऑर्बिटल मोशन असेल तर टाकू शकता. तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं. M ऑर्बिटल / L नॉट
E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन याला गायरोमॅग्नेटिक रेशो सुद्धा म्हणतात. गायरोमॅग्नेटिक रेशो असं नाव पण आहे आणि याची व्हॅल्यू पण आहे बरं माझ्याकडे. याची एक व्हॅल्यू पण आहे, ती व्हॅल्यू पण तुम्हाला लिहून देतो इथे. याची ई चार्ज, मला याचे कॅल्क्युलेशन सुद्धा माहिती आहेत. ई म्हणजे चार्जची व्हॅल्यू 1.6 × 10⁻⁻19 पुस्तकात दिली, टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 × 10⁻31 यांचं कॅल्क्युलेशन्स केल्या गेलं आणि त्याची व्हॅल्यू भेटली 8.8 × 10⁻10 चार्ज येतो कुलम आणि खाली मास आहे म्हणून किलोग्राम. ही व्हॅल्यू सुद्धा दिलेली. हा क्वेश्चन संपला नाही, एक लक्षात घ्या. आणखीन आपल्याला आणखीन समोर जायचं आहे. ठीक आहे, आता काय केलं, EV/R/2 पर्यंत कळालं. मग मासने मल्टिप्लाय डिवाइड केलं. हा एलची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. मग यालाच आपण गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणलं. वाटलंच इथंच मी कम्प्लीट करू शकतो. NH/2π एक पॉस्युलेट थेरी आहे. कोणाची थेरी आहे पॉस्युलेट थेरी मालूम आहे का तुम्हाला? बोहरची. आणि या बोहर्सने काय केलं, जे अँग्युलर मोमेंटम आहे हे NH/2π प्रिन्सिपल क्वांटम नंबरसोबत मल्टिप्लाय घेतलं. आता आपल्याकडे काय फॉर्म्युला, m ऑर्बिटल E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू L, या की LO लिहिलं तरी ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम लिहिलं म्हणून LO लिहिलं. पुस्तकात नसेल लिहिलं तर लिहू नका, समजलं का? तर m ऑर्बिटल E/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इथे NH/2π. ठीक आहे. मग मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू E NH 2 × 4π मास ऑफ इलेक्ट्रॉन. हे मॅग्नेटिक मोमेंटम, ऑर्बिटल मोमेंटम दिलं. ENH 4π मास ऑफ इलेक्ट्रॉन. काही डाऊट नसावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि समोर जातो भाऊ. जर तुम्ही n इज इक्वल टू 1 प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे ऑर्बिट नंबर जर ठेवला असता तर यालाच तुम्हाला EH/4πme लिहिता आलं असतं आणि याला म्हणतात बोर मॅग्नेटॉन. आणि याचं पण कॅल्क्युलेशन केलं आणि बोर्स मॅग्नेटॉनची एक व्हॅल्यू लिहिली 9.274 × 10⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. समजलं बाबा? याची पण एक व्हॅल्यू लिहिली रे बाबा, याची पण व्हॅल्यू लिहिली. सोडलं नाही कोणाला. तसं सोडायचं का नाही सोडायचं. थोडंसं जरासं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर पुन्हा समजून सांगतो बाबा. सिम्पल आहे. तुम्हाला ऑर्बिटल मोमेंटम काढायचं आहे. I × I करंट आहे. करंटचा फॉर्म्युला चार्ज अपॉन टाईम आहे. मग टाईम काय आहे 2π आपण ओमेगा. व्हॅल्यू पुटअप केली. मग ओमेगाची V/R ही पुटअप केली. मग मला करंटची व्हॅल्यू या पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवली तर EV/2πr. आणि एरिया आहे कोणाचा, ॲटमचा हा जो काही एरिया दिसतो तो πr². पाय कॅन्सल, R कॅन्सल, EV/R/2. हे शो दॅट म्हणून हा क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात राहू द्या. मग मला L दिसला अँग्युलर मोमेंटम. हे बरोबर का असतं त्याच्या माहिती आहे ना, MVR फॉर्म्युला असतो म्हणून मी MM डिवाइड मल्टिप्लाय केलं तर हे L भेटलं. कळालं ना? मग यालाच गायरोमॅग्नेटिक रेशो त्याची व्हॅल्यू लिहून दिली. मग Lची व्हॅल्यू NH/2π. हे बोर्स मॅग्नेट है ना, बोर्डची पॉस्युलेट एरिया आहे ती टाकली मी, है ना. बघा L ते NH/2π. मग ही भेटली. मग बोर्स मॅग्नेटॉनची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, खूप डिटेल घेतोय. हेच ते जे तुम्हाला दिलं होतं आत्ता 8.8 याच्यावरूनच आलेलं आहे. मॅग्नेटायझेशन स्टेट इज फॉर्म्युला इन SI युनिट. ह्या क्वेश्चन्स फार फेमस आहे. आता काय असतं, समजा एखादं मटेरियल आहे. पहिली गोष्ट तर कोण्या मटेरियलमध्ये मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी असते ज्यांच्यामध्ये स्पिन मोशन सिंगल असते, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. जसे की तुमच्या पुस्तकात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, पण मी इथे एक उदाहरण देतोय. हा याला कॅन्सल करतो. आता इथे एक लक्ष द्या, मी काय करतो ते, हा याला कॅन्सल करतोय, हा याला कॅन्सल करतोय आणि इथे सिंगल स्पिन मोशन आहे. समजतं? बघा, हा याला कॅन्सल करायला, हा याला कॅन्सल करायला, हा याला कॅन्सल, याला कोणी कॅन्सल केलं का नाही. असेच आयटम तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवू शकता. आता प्रत्येक इलेक्ट्रॉन मूव्ह तर करतच आहे पण एक दुसऱ्याला कॅन्सल आउट करण्यातच बिझी आहेत भाऊ. पण जरी स्पिन मोशन सिंगल असेल तरी काही मटेरियल मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करू शकत नाहीत. का बरं? कारण की त्या ठिकाणी हे जे डायपोल आहेत हे रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये फिरत असतात. अशी 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 काही मेळ नाही भाऊ. एक दुसऱ्याला कॅन्सल करायला कोणाचा कोणाला मेळ नाही, फाळ नाही, काही नाही. तर हे मटेरियल मॅग्नेटायझेशनची प्रॉपर्टी दाखवू शकतात का? नाही. मग जर तुम्ही या मटेरियलवर एखादा मॅग्नेट फिरवला, असं धरलं, मॅग्नेट घासलं असं,
तर हे डायपोल अलाइन होतात अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रॉपर्टी दिसायला लागते, मॅग्नेटायझेशन होते. म्हणजे पर युनिट व्हॉल्यूममध्ये किती डायपोल अलाइन झाले अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड, आणि याचा रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम दिसेल तुम्हाला, मॅग्नेटायझेशन दिसेल रिझल्टंट. एकट्याचं नाही भाऊ, है ना. एक काडी जर एक मोठे लाकूड आहे त्याला तोड एकट्याला नाही शक्य, पण जर तुम्ही 100 लोक येऊन जर त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तुटून जाईल. तसं इथे पण आहे, हे एकमेकाला कॅन्सल. आपल्या इथं भारतात तसंच चालू आहे, महाराष्ट्रात पण, है ना. त्याचं तोड, याचं तोड, याचा पायखेच, त्याचा पायखेच असला प्रॉब्लेम भाऊ. मग ही डेफिनेशन्स मी कशी लिहिले, द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट टू द व्हॉल्यूम ऑफ मटेरियल इज कॉल्ड ॲज मॅग्नेट. म्हणजे या असणाऱ्या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये तुमच्याकडे किती व्हॉल्यूममध्ये किती डायपोल अलाइन झाले एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, किती मॅग्नेटायझेशन झालं, किती प्रॉपर्टी दाखवायली मॅग्नेट. जसं की एखाद्या वस्तूवर तुम्ही मॅग्नेट फिरवा, त्याला टाचणी चिटकून बघा, बघा चिटकते का नाही. इथे कळालं का. तर मी इथं साधी भाषेत डेफिनेशन्स लिहिणार आहे की या ठिकाणी मॅग्नेटायझेशन एम नेट पर युनिट व्हॅल्यूम, नेट मॅग्नेटिक मोमेंटम पर युनिट व्हॅल्यूम, याला मॅग्नेटायझेशन. हे कॅपिटल एम लिहा, म्हणजे गडबड नको, म्हणजे कळणं गरजेचं आहे. कॅपिटल एम लिहा, ठीक आहे. आत्ता मी तुम्हाला एम नेटचं, म्हणजे हे जे काही तुम्हाला सांगत होता I/A एम ऑर्बिटल लिहिलं होतं का, तेच एम नेट आहे. तर करंट मोजतात अँपियर आणि एरिया मोजतात मीटर स्क्वेअर. हे डेफिनेशन कशी लिहितात, नेट मॅग्नेटिक मोमेंटम पर युनिट व्हॉल्यूम ऑफ मटेरियल इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटायझेशन. ठीक आहे. आता ही डेफिनेशनचा 1 मार्क आहे भाऊ, याचं SI युनिटला अर्धा मार्क आहे. आता SI युनिट कसं आहे, याचं अँपियर मीटर स्क्वेअर आणि व्हॅल्यूमचं मीटर क्यूब. काय होईल बरं, अँपियर पर मीटर लिहा किंवा अँपियर पर मीटर इन्व्हर्स लिहा, एकच गोष्ट आहे. समजलं का. SI युनिट अँपियर पर मीटर एकच. आता डायमेन्शन्स बघा याचे काय असणार आहेत, डायमेन्शन बघा याचे काय असणार आहेत. तर मास तर नाही आहे, लेंथ ते पण मायनस होणे बघा. हा एम, ह्या एमची मतलब नाही, हा मास आहे बेटा. टाईम बी नाही आहे सर, आणि करंट I1 आहे. तर तुम्ही हे डायमेन्शन, काही लोक आय पण लिहितात, ठीक आहे ना, एकच अर्थ. तर इथे तुमचे मार्क कसे फिक्स होणार, डेफिनेशन 1 मार्क, SI युनिट आधा मार्क, डायमेन्शन अर्धा मार्क, 2 मार्क. असे क्वेश्चन्स नेहमी येत असतात एक्झाममध्ये. तर या क्वेश्चनवर विशेष लक्ष असलं पाहिजे. आता ह्या डेफिनेशन तुमच्या पुस्तकात दिलेल्या नाहीत, ह्या तुम्हाला माहिती असलं पाहिजे, है ना. बाकी काही नाही. नसेल माहिती करून घ्यायची तर नाही केलं तरी चालेल. ह्या डेफिनेशन्स तुम्हाला या PGMN ॲपवर डिपेंड आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर मी करून द्यायला तयार आहे. चला, डिराईव्ह द रिलेशन बिटवीन द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक मटेरियल प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड. आता मी तुम्हाला एक सोलेनॉइड नावाची गोष्ट असते, ठीक आहे. काही लोकांना माहिती नसेल तर सांगतो. एक पाईप घेतात, एक पाईप घ्या सर, हा पाईप घेतात असा, आणि या पाईप घेतल्यानंतर त्याला एक वायर वाउंड करायचा, एक वायर असं धरून गुंडाळायचा, ठीक आहे. हा वायर गुंडाळला मी असा, ठीक आहे. वायर गुंडाळा. हा वायर गुंडाळल्यानंतर काय करायचं की या ठिकाणी एक अशी बॅटरी लावायची, ठीक आहे. बॅटरी लावली, इथं हायर पोटेन्शियल, इथं लोअर पोटेन्शियल, इथे की आहे, ठीक आहे. इथे काय चाललं होतं, करंट चालला असा, चालला करंट, ठीक आहे. आता या ठिकाणी जैसा म्हणजे करंट जात असेल असा, तर मॅग्नेटिक फील्ड अशी जात असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड अशी असेल सर. कशावरून कळालं, करंट असा आहे तर मॅग्नेटिक फील्ड अशी. कदाचित तुमच्या लक्षात असेल या गोष्टी. हे बघा, हे मॅग्नेटिक फील्ड कळालं सगळ्यांना. जेव्हा जेव्हा हा सोलेनॉइड असतो तेव्हा त्यांच्याकडे मॅग्नेटिक फील्ड असे μ0 ही मॅग्नेटिक फील्ड आहे. सोलेनॉइड असेल तर सोलेनॉइडकडे मॅग्नेटिक फील्ड μ0 इज द परमिबिलिटी. म्हणजे कितीला परमिशन ही मॅग्नेटिक फील्ड, मी तर 100 प्रोड्यूस करायला, पण चालली किती याला महत्त्व आहे. नंबर 1, ठीक आहे. N म्हणजे नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ, एका मीटरमध्ये किती नंबर्स ऑफ टर्न आहेत. I इज द करंट आहे. मला वाटतं कळालं असेल तुम्हाला. बरं सर, हिच्यात मध्ये आपल्याला एक काम करायचं, एक रॉड घ्यायचा, लोखंडाचा एक रॉड घेऊ आपण,
आणि तो रॉड इथं टाकून देऊ. चला टाकू, हे बघा हा रॉड टाकून दिला हे. ठीक आहे, मी थोडासा इथं दिसावं म्हणून जरा जास्त लाईन मारतोय, ती लाईन नाही मारत, तो माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, कळालं. तर हिच्यात तुम्ही काय केलं सर, आता सर हिच्यामध्ये आम्ही काय टाकलं हे सगळ्यांना दिसलंच असेल आता, है ना. एक मटेरियल टाकलं आणि त्या मटेरियलमध्ये मॅग्नेटिक फील्ड जे असते म्यू नॉट यम, म्हणजे किती मॅग्नेटायझेशन होईल त्या मटेरियलवर डिपेंड आहे. मग ते आपण बघणार आहे. पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल तर जास्त मॅग्नेटिक फील्ड पास करते स्वतःमधून, ते डिपेंड करेल त्या मटेरियलवर डिपेंड करेल. ही कोणाची होती बरं, सोलनाईटची मॅग्नेटिक फील्ड होती. ज्यावेळेस मी याच्यात काही मटेरियल टाकलं नाही त्यावेळेस म्यू नॉट एन आहे. मग मी काय केलं, एक रॉड घेतला आणि तो रॉड टाकून दिलं, त्याचं मॅग्नेटायझेशन किती झालं सर, म्यू नॉट एम. म्यू नॉट म्हणजे परमॅबिलिटी, कितीला त्या मटेरियलमधून मॅग्नेटिक फील्ड पास होण्यासाठी परमिशन भेटली. एम इज द मॅग्नेटायझेशन किती झालं. मी म्हणलं ना, एखादा बघा एका टाचणीवर तुम्ही असं मॅग्नेट घासल्यानंतर त्यात मॅग्नेटायझेशन पैदा होऊन ती दुसऱ्या टाचणीला चिटकू शकते गेले बघा तुम्ही. ठीक आहे, मग चला आपल्याला टोटल मॅग्नेटिक फील्ड काढायचं सर. मग दोन गोष्टी सर, म्यू नॉट बी नॉट सॉरी आणि बी एम. बी नॉट म्हणजे ज्या वेळेस कोणत्याही प्रकारचं मटेरियल सोलनाईडमध्ये नव्हतं, याला सोलनाईड नाव द्यायचं. ठीक आहे, आणि मटेरियल टाकल्यानंतर रिझल्टन बघायचं. बी नॉट काय आपल्याकडे बघा, म्यू नॉट एन आहे आणि हा म्यू नॉट एम. काय कॉमन निघाल सगळ्यांना कळालं असेल सांगा, है ना. बरं, एक तर म्यू नॉट निघतोय, पण आणखीन एक डेफिनेशन इंटेन्सिटीची डेफिनेशन आहे एन आहे. सर इंटेन्सिटी काय असते समजून सांगा. बघा इंटेन्सिटी म्हणजे आता सध्या 3 मॅग्नेटिक फील्ड लाईन दिसतात. तुम्ही जर करंट वाढवला तर 3च्या किती होतील, 5 होतील. आणखीन वाढवला 7 होतील, 10 होतील, 50, 100 होऊ शकतात, म्हणजे करंटवर. आणि जितके नंबर्स ऑफ टर्न आहेत तिच्यावर अवलंबून आहे. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड लाईन जितक्या जास्त तयार होणार, क्राउडेड जितक्या जवळजवळ तयार होणार, तितकी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढणार आहे. म्हणून इथे म्यू नॉट एच म्यू नॉट एम असं लिहू शकतो मी. तर बी इज इक्वल टू म्यू नॉट, मला वाटते कॉमन काढावं आता, एच प्लस एम. ठीक आहे, हा बी डिवायडेड बाय म्यू नॉट येणार आहे, एच प्लस एम. मला वाटते की खूप डिटेल सांगत आहे मी, कदाचित तुम्ही जर अभ्यास करत असाल तर कळत असेल. आता एच जर काढायचं असेल तर कसं येईल बरं, तर याला सर बी अपॉन म्यू नॉट. आता लक्ष द्या, इथं मला एच पाहिजे होता, एमला इकडं जर आणलं तर काय होईल, मायनस. ठीक आहे, हे एक तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे, पण मला नाही का हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा वाटतोय, तरी म्हणून मी त्याला थोडंसं इक्वेशन 1 नंबर देतोय. का देतोय चला कळेल. मॅग्नेटायझेशन कोणत्याही मटेरियलचं जे डिपेंड असतं ना, ते झाय आणि एचवर डिपेंड आहे. म्हणजे त्याला किती मॅग्नेटायझेशन होऊ द्यायचं हे मॅग्नेटिक सस्पॅबिलिटी म्हणतात त्याला, आणि एच इज द इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. कोणत्याही मटेरियलचं मॅग्नेटायझेशन, एखाद्या मटेरियलला मॅग्नेटायझेशन करायचं तर हे डिपेंड असतं झाय मॅग्नेटिक सस्पॅबिलिटी, है ना, आणि हे मेजरेबल प्रॉपर्टी आहे, हे कॉन्स्टंट देतात आपल्याला. एच इज द इंटेन्सिटी किती आहे तिच्यावर अवलंबून आहे. मग आपण इथं ठेवून बघू बरं. आता बी इज इक्वल टू इथे म्यू नॉट राहू द्या, है ना, इथे एच आणि एमची व्हॅल्यू एच झाय एच. तर इथे बिन काय कॉमन निघते, म्यू नॉट 1 प्लस झाय एच कॉमन आहे. पण याला म्हणतात बी इज इक्वल टू म्यू नॉट, हा रिलेटिव्ह परमॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे. मतलब रिलेटिव्ह परमॅबिलिटी 1 प्लस झाय येईल. कळालं, ओके. मला वाटतं की सगळ्यांना समजत असावं. आणि रिलेटिव्ह परमॅबिलिटीचा एक फॉर्म्युला असतो, है ना, म्यू अपॉन म्यू नॉट, राईट आहे. तर म्यू इज इक्वल टू म्यू नॉट म्यू आर. इथं म्यू ठेवू शकतो मला असं वाटतं इथे, है ना, ठेवू शकतो ना. बी इज इक्वल टू म्यू इंटू एच असा पण फॉर्म्युला ठेवण्यात येऊ शकतो, है ना. कदाचित माझी भाषा कळत असेल, ओके. म्हणजेच मी म्यूच्या जागी काय ठेवलं सर, ही हिच्या जागी म्यू ठेवलं, म्हणून म्यूच्या जागीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे म्यू नॉट आणि म्यू आर, राईट आहे. तो म्यू इज इक्वल टू म्यू नॉट आणि म्यू आरच्या जागी 1 प्लस झाय पण ठेवलेलं मी. ठीक आहे ना. तर हे डेरिवेशन्स थोडंसं माहिती पाहिजे, जास्त गडबड करू नका. नसं समजलं तर पुन्हा एकदा सांगतो. पहिल्यांदा मी एक सोलनाईड घेतला, सोलनाईडमध्ये करंट फ्लो केला, करंट फ्लो केल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर या सोलनाईडमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड असते, म्यू नॉट एन आय. एन हे असतं नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ, एका मीटरमध्ये किती नंबर्स ऑफ टर्न आहेत, आय इज द करंटवर डिपेंड आहेत. मग मी एक तिच्यात काहीतरी एखादी वस्तू ठेवली, है ना,
म्हणजे रॉड ठुला लोखंडाचा, तर त्याचं मॅग्नेटायझेशन म्यू नॉट एम आहे. मग या दोघांचं दोन्ही मिळून किती आहे टोटल काढायचं, सोलनाईटचं आणि त्या मॅग्नेटायझेशन त्या मटेरियलचं झालं त्याचं टोटल मॅग्नेटिक फील्ड किती आहे. तर याचा फॉर्म्युला ठुला म्यू नॉट एन आहे, याचा म्यू नॉट एम. मग मी काय केलं, याला एच म्हणतात, मग मी म्यू नॉट कॉमन काढले एच प्लस एम. मला एच पाहिजे होतं म्हणून एमला इकडं पाठवलं, हा फॉर्म्युला भेटला मला. मग पण एम मॅग्नेटायझेशन झाय इंटू एचवर डिपेंड आहे. हे मेजरेबल प्रॉपर्टी आहे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी, हा ना, किती मॅग्नेटायझेशन झालं मोजण्यासाठी. आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे, जितकी फील्ड वाढली तितकं जास्त मॅग्नेटायझेशन त्या रॉडमध्ये होणार आहे. म्हणून मी हाच फॉर्म्युला बघा, बी ए म्यू नॉट एच ॲज इट इज, एमच्या जागी झाय एच. पुन्हा एच कॉमन काढले, याला म्यू आर म्हणतात. ठीक आहे, म्यू आर इज गुड 1 प्लस आहे. मग इथं याचा अर्थ म्यू एच बाकी आहे. पण म्यू म्हणजे काय, म्यू नॉट म्यू आर हा फॉर्म्युला आहे. मला आरची व्हॅल्यू टाकून दिली. ठीक आहे, समजतं. महाराष्ट्रातील ज्या मुलांचे स्वप्न असतील की सर मला इंजिनिअरिंग खूप चांगल्या ब्रँचमध्ये आणि टॉप लेवलचं कॉलेज पण पाहिजे आणि सोबतच सर क्रॅश कोर्स पण करायचा आहे, पण आम्हाला त्यावेळेस पैसे द्यावे लागतील, तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टॉपर प्रो बॅच MSTCT 2025साठी काढलेली आहे. ही बॅच दिनेश सर, मुकेश सर, सोईन सर मिळून आम्ही आत्तापर्यंत COP, VJTI, ICT, PICT, वालचंद कॉलेज, KK कॉलेज, SGGS कॉलेज है ना, रामदेव बाबा कॉलेज, या कॉलेजमध्ये दरवर्षी खूप भरघोस अशा प्रकारचं यश प्राप्त करून देण्यासाठी आम्ही ही बॅच लॉन्च करत असतो. तर ही PGMNवर बॅच भेटेल, दिनेश सरवर मॅथ भेटेल, केमिस्ट्री ऑल अबाउट केमिस्ट्री भेटेल. ही बॅच नक्की घ्या आणि धुमाकूळ करा बाबा. तुम्हाला हिच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, ही बॅच आत्तापासून जर अभ्यास करसाल तर क्रॅश कोर्स पण फ्री भेटणार आहे. मग वाट कसली बघता, लवकर जा प्ले स्टोअरवर PGMN ॲपला डाउनलोड करा आणि बॅचमध्ये ॲडजस्ट व्हा. मस्त मजा करू भाऊ, या लवकर. तर आपण आता कुठपर्यंत पोहोचलोय, तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल, बरोबर आहे ना, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. चला मग आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियलवर आपल्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी याच्या मटेरियलचे बिहेव कसं करते याच्यावर अवलंबून आहे. जसं की मी कॉपर घेतलं तर वेगळं बिहेव करेल, ॲल्युमिनियम घेतलं तर वेगळं असेल त्याचं बिहेवियर्स. ठीक आहे ना. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर आपण अप्लाय केली मटेरियलवर तर याच्या 3 कॅटेगरीज मला दिसल्या. पहिल्याचं नाव आहे डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिक आणि तिसरं आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. हे शिकलं, संपला विषय, संपला, हा चॅप्टर संपून जाणार आहे. ठीक आहे. आता हिच्यावर खूप काही प्रेशर घ्यायचं नाही, का पूर्णच्या पूर्णच प्रॉपर्टीज लक्षात ठेवायची गरज नाही आहेत. कशा ठेवायला पाहिजे, किती ठेवायला पाहिजे, सगळं बोलणार आहे. चला, तर इथे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून आपण सर याच्या काही कॅटेगरीज ज्या आहेत त्या मॅग्नेटिक सस्पेबिलिटी वर आपण अवलंबून ठेवलेल्या आहेत. कशा आहेत बघू. बघा, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी फॉर डायमॅग्नेटिक मटेरियल ची निगेटिव्ह असते आणि स्मॉल आहे. म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी डायमॅग्नेटिक सबस्टन्स जर घेतला असता, हा डायमॅग्नेटिक, ठीक आहे ना, डायमॅग्नेटिक मटेरियल घेतला तुम्ही, ठीक आहे, हा मटेरियल घेतला तर त्याची झाय म्हणतात मॅग्नेटिक सस्पेबिलिटी. एक तर ती निगेटिव्ह असायला पाहिजे आणि कशी असली पाहिजे, स्मॉल असली पाहिजे. लक्षात राहू द्या भावा. नंतर पॅरामॅग्नेटिक जर घेतलं सर, मी आता शॉर्टकट लिहितो, ठीक आहे ना. पॅरामॅग्नेटिक, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह आहे अँड स्मॉल आहे, पण कशी आहे, लहान आहे, छोटी आहे. ठीक आहे. आणि जर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स घेतला असतं तर सर, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जर घेतला तर मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह आहे पण त्याची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी लार्ज आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात घ्या. का बरं, कारण की याच्यावर तुम्हाला MCQs येण्याची शक्यता असते. तर लक्षात राहू द्या, डायमॅग्नेटिक मटेरियलमध्ये पॉझिटिव्ह स्मॉल असेल, पॅरामॅग्नेटिकमध्ये तुमची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह आणि स्मॉल आहे, फेरोमध्ये पॉझिटिव्ह आणि लार्ज आहे. माझं चुकलं असेल, डायमॅग्नेटिक निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना, माझं बोलण्यात लक्ष नाही आहे. ठीक आहे ना, मी बघितलं थोडंसं, मला वाटतं कन्फ्यूज झालं का, नाही, निगेटिव्ह आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. चला नेक्स्ट, आता आपण 1 बाय 1 डायमॅग्नेटिझममध्ये का बरं रिपेल करत असेल, कारण काय असेल हे शोधणं तर गरजेचं आहे ना आपल्याला. मग चला बघू आता की डायमॅग्नेटिक हा रिपेल का करतो, कारण काय आहे. तर हिच्यासाठी आपल्याकडे एक EMI नावाचा चॅप्टर होता मित्रांनो. ठीक आहे, मी इथं घेतो EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये एक लिन्सचा लॉ आहे. लिन्सचा लॉ आहे, मी पहिल्यांदा समजून सांगतो म्हणजे कळेल. लिन्स लॉ, आता ज्यांना माहिती नसेल तर थोडंसं EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर लिन्स लॉ काय म्हणतं, जर मॅग्नेटिक फील्ड वाढत असेल तर त्याला अपोज होईल. समजा मी एक कॉईल घेतला, असं बघा, एक कॉईल घेतलं आणि या कॉईलमध्ये,
ठीक आहे ना. जर असल्या प्रकारचा माझ्याकडे एक मॅग्नेट आहे आणि हा मॅग्नेट हा नॉर्थ आहे आणि साऊथ आहे. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड नॉर्थकडनं निघतं, माहिती आहे ना, माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आणि हा मॅग्नेट टुवर्ड द कॉईल घेऊन जात आहे. मग आता मॅग्नेटिक फील्ड ही जी बाहेर जाणारी होती ही पण आतून जाईल काही वेळेनंतर, बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मी जसं जसं जवळ जाईल या कॉईलमधून जास्त मॅग्नेटिक फील्ड वाढेल. आता मॅग्नेटिक फील्ड व्हायली तर हा कॉईल काय करतो माहिती आहे का, जे होत आहे त्याला विरोध करणे. मी तर हिंदीत असं म्हणत असतो, बेटा बाप को मार रहा है. पैदा किसने किया था? बाप ने. किसको? बेटे को. बेटा बाप को मार रहा है. आता हिच्यामध्ये जेव्हा मॅग्नेटिक फील्ड वाढेल या कॉईलमध्ये तेव्हा हे कॉईल असल्या प्रकारचे करंट तयार करेल, कसा? असं. आणि ह्या करंट असा तयार करेल, त्या करंटचं नाव आहे इंड्यूस करंट. नाव काय याचं? इंड्यूस. आता याचा अर्थ मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. इंड्यूस करंट तयार होईल आणि हा करंट असा तयार करेल की जी मॅग्नेटिक फील्ड वाढायली त्याला अपोज झाला पाहिजे. म्हणजे आता फील्ड वाढेल वाढेल जवळजवळ कॉईल गेले तर मग हा असा तयार करेल, बघा हे कॉईल असं आहे ॲक्च्युली, असा तयार करेल की मॅग्नेटिक फील्ड अशी तयार करेल, याला अपोज. जी मॅग्नेटिक फील्ड ने हिच्यात इंड्यूस करंट तयार केला, कशात? कॉईलमध्ये. ती मॅग्नेटिक फील्ड घुसते, घुसल्यानंतर तिथल्या इलेक्ट्रॉनला एनर्जी भेटते आणि ते बघतात मॅग्नेटिक फील्ड वाढायली का, मग हिच्यात एक करंटचा असा लूप तयार होतो या कॉईलमध्ये. हे गोल दिसते, ही कॉईल आहे, एक करंटचा लूप आहे. नाहीतर असं म्हणू शकता, करंटचा लूप नका म्हणू त्याला, आपल्या घरात तार असते का, ते तारचा लूप आहे. जसं जसं मॅग्नेटिक फील्ड वाढेल तसं तसं इंड्यूस करंट तयार होईल आणि जे व्हायला त्याला विरोध होईल, जे होत आहे त्याला विरोध होईल. म्हणून मॅग्नेटिक फील्ड इकडे तयार व्हायली. आता बघा पांढऱ्या कलरची कॉईल, पांढऱ्या कलरची जी मॅग्नेटिक फील्ड आहे हे इंड्यूस करंटमुळे तयार व्हायली आणि जे येलो कलर आहे तो तुमच्या या असणारी मुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे जे व्हायला त्याला अपोज करणे. समजतं का? म्हणजे मॅग्नेटिक फील्ड होत असेल तर त्याला कमी करणे, कमी होत असेल तर वाढवते बिन, बरं, सपोर्ट बिन करते. जर मॅग्नेट तुम्ही दूर केलं तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन इकडे सुद्धा होऊ शकते. त्याला लिन्स लॉ असं म्हणतात. आता इथे जर तुम्ही हे कॉईल आहे, तुम्ही हे मॅग्नेट आता बघा दूर आणलं, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, तुम्ही इकडे आणलं तर ही मॅग्नेटिक फील्ड बघा आता किती कमी व्हायली, तिच्यातून चाललीच नाही. तर यावेळेस हे कॉईल काय करते? सपोर्ट करते. सपोर्ट करते म्हणजे असा करंट तयार करेल की भाई इकडे, म्हणजे इकडे मॅग्नेटिक फील्ड तयार करते. बघा करते की नाही अशी, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जे होत आहे त्याला अपोज करणे, लिन्स लॉचा. सर अच्छा तुम्ही कशामुळे शिकवता? चला बघा, तुम्हाला माहित आहे की ॲटम आहे तर हे ॲटम असा असतो आहे की नाही, असा सेंटर, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर काही इलेक्ट्रॉन असे पण होतात, काही इलेक्ट्रॉन असे मोशन करतात, काही इलेक्ट्रॉन असे मोशन्स करतात, काही इलेक्ट्रॉन असे मोशन्स करतात. माहित असेल ना तुम्हाला, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. हे वेगवेगळ्या ऑर्बिट असतात, त्याचे वेगवेगळ्या ऑर्बिट्स आहेत ना, वेगवेगळे ऑर्बिट. आता हे वेगवेगळे ऑर्बिटचं काम काय, कशासाठी सांगताय, चला बघूयात. आता हिच्या सर्वात महत्वाचं डायमॅग्नेटिझम मध्ये पेड इलेक्ट्रॉन्स असतात. सगळ्यात महत्वाचा शब्द काय लिहाल तुम्ही, कशा असतात रे? पेड इलेक्ट्रॉन असतात. पेड म्हणजे कळालं ना, दोन इलेक्ट्रॉन्स असतात, पेड इलेक्ट्रॉन्स असतात, अनपेड नाही. पेअर म्हणजे दोन. जसं स्पिन मोशन मी तुम्हाला शिकवलं, आउटरमध्ये एक इकडा असेल एक इकडा असेल, तुम्ही म्हणसाल सर कॅन्सल आउट करत असेल, हा बघूल शिकून आता, ठीक आहे समजतं. आता मी काय केलं, दोन इलेक्ट्रॉनची मोशन्सला सेपरेट करून घेतलं, त्याला म्हणतात FBD डायग्राम काढणे, फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे. आता फ्री बॉडी डायग्राम करतो मी, तर घाबरू नका. तुम्हाला वाटेल की सर इथंच दाखवायला पाहिजे होतं, नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हे दोन इलेक्ट्रॉन घेतले, ठीक आहे, मोशन घेतलं इलेक्ट्रॉनचं. मी काय केलं नीट लक्षात घ्या, एक इलेक्ट्रॉनचं मोशन्स या डायरेक्शनला आहे, याला म्हणतात क्लॉकवाईज, आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन त्याच्या अपोजिट असणार आहे, है ना. बघ ना इथं पण दिसतं ना तुला, बघ एक इलेक्ट्रॉन बघ स्पिन मोशन असेल आणि एकाचं खाली आहे. म्हणजे एक जर क्लॉकवाईज असेल तर दुसरा कसा असणार आहे बरं, अँटी क्लॉकवाईज असेल. हा अँटी क्लॉकवाईज करतोय, काही टेन्शन, कळालं. हे करंट म्हणजे ही इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस करतोय, एक क्लॉकवाईज करतोय, एक अँटी क्लॉकवाईज करतो, ठीक आहे. आता मी काय करतोय लक्षात दे, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली मी, मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली नाही सर, आधीच्या आधी थोडंसं बेसिक आणखीन सांगा. चला आता थोडं डोकं लावा मित्रांनो. इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन इकडं आहे तर करंटचं डायरेक्शन असं असेल, अपोजिट, कन्व्हेन्शनल करंट, अपोजिट डायरेक्शन टू द फ्लो ऑफ चार्ज. आता इकडे हे आहे तर करंटचं डायरेक्शन इकडं असणार आहे. मला वाटते सगळ्यांना कळत असेल.
इलेक्ट्रॉनचं डायरेक्शन बघा क्लॉकवाईज आहे तर करंट अँटी क्लॉकवाईज आहे, इथं अँटी क्लॉकवाईज आहे तर हा क्लॉकवाईज करंट झाला. हा करंट कोणामुळे आहे? हा इलेक्ट्रॉन फ्लो होतोय तिच्यामुळे आहे, हे महत्वाचं आहे. बरं सर, आता तुम्ही काय करा सर, आता एक काम करा, आता मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवते, बी म्हणू त्याला, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वाढवते. खालून असं एक मॅग्नेट ठेवलं, मॅग्नेटिक फील्ड चालली. मग मॅग्नेटिक फील्ड जर वाढत असेल तर लीन्स लॉ काय म्हणतो? जे होत आहे त्याला अपोज करा, जो हो रहा है उसको अपोज करो. बराबर आहे ना, असंच म्हणावं लागेल ना. म्हणून इथे एक इंड्यूस करंट तयार होईल या मॅग्नेटिक फील्डला कमी करण्यासाठी. तर मला इंड्यूस करंट कसा करावा लागेल? ही मॅग्नेटिक फील्ड वर चालली तर मला खाली मॅग्नेटिक फील्ड तयार करावं लागेल. कोणामुळे? या इंड्यूस करंट तयार करावा लागेल हिच्यात. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड वाढली म्हणून इंड्यूस करंट तयार झाला. हा सर, त्याला आय म्हणा. ठीक आहे सर, काय टेन्शन मित्रांनो, हे कळतं. इंड्यूस करंटचं डायरेक्शन इकडंच का बरं, असं का बरं सर? कारण की माझी इच्छा आहे की याला बघा राईट हँड रूल, करंटचं डायरेक्शन 4 उंगली आणि हे जे थंब दिसतंय मॅग्नेटिक फील्ड आहे, कळालं. इथे पण तसं सर, ही मॅग्नेटिक फील्ड वाढते का, मग याला अपोज करायसाठी इंड्यूस करंटचं डायरेक्शन जे आहे ते इंड्यूस करंटचं डायरेक्शन हे आहे, याला आपण क्लॉकवाईज म्हणावं. दोन्ही ठिकाणी क्लॉकवाईज इंड्यूस करंटमुळे तयार झालेलं आहे. मला वाटते सगळ्यांना समजलं असेल आता. सर हे काय, हे करंटच्या डायरेक्शनने तुम्ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काढू शकता, हे यमचं डायरेक्शन काढू शकता. कोणामुळे? करंटमुळे. करंटचं डायरेक्शन बघायचं आणि तसं करायचं. बघा हे असं आहे तर याचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट खाली आहे, हा खाली आहे, हा यम खाली आहे. का बरं? करंटचं डायरेक्शन बघायचं आणि यमचं करंटचं डायरेक्शन 4 बोटं करायची, जे थंब डायरेक्शन येईल ते यमचं पण असतं. आता याच्यात खूप मोठे राईट हँड रूल यूज केले तर तुम्ही घाबरू नका. हा करंट कोणामुळे? इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे करंट आहे. हा करंट कशामुळे? इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे. सर हा करंट कशामुळे? आय लिहिलेला आहे, तो करंट आहे इंड्यूस करंट. कोणामुळे फ्लो झाला? मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली खाली आणि म्हणून हा इंड्यूस करंटचं डायरेक्शन क्लॉकवाईज, इकडे पण क्लॉकवाईज. या मॅग्नेटिक फील्ड मला दाबायचं धरून, कमी करायचं. मला वाटते काही डाऊट नसला पाहिजे. आता सिंपल आहे, मला सांगा इथे काय काय होते. आता इथे आहे हा करंट इलेक्ट्रॉनमुळे, हा इंड्यूस करंट आहे, हे एक तर कॅन्सल करायच्या मागे आहेत बघा, हा कॅन्सल करायला है ना एक दुसऱ्याला. चला या डायग्रामवर या, इथे या बी वर. ही ए डायग्राम, ही बी पुस्तकात तुमच्या, बरोबर आहे. ही ए आहे, ही बी आहे. इथे काय होईल बरं? चला बघा आता. सर हा करंट जो आहे इलेक्ट्रॉनमुळे फ्लो व्हायला तो पण क्लॉकवाईज आहे आणि ह्या इंड्यूस करंट पण क्लॉकवाईज आहे. काय होईल बरं? क्लॉकवाईज करंट सम होतील, ऍड होतील आणि त्यांचा इफेक्ट जो आहे या मॅग्नेटिक फील्डला दाबण्याचा, अपोज करण्याचा, रिपेल करण्याचा, आतमध्ये घुसू न देण्याचा, हा कोणाचा आहे? बी डायग्राम मध्ये. म्हणून आपल्याकडे हे मटेरियल जे दिसतंय डायमॅग्नेटिझम मटेरियल, हे रिपेल करत असते, वीकली रिपेल. पहिलं तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी निगेटिव्ह कशामुळे येईल कळाले का? अपोज करते म्हणून. आणि ही फार नसते बरं, स्मॉल आहे. ही कशी मित्रांनो? स्मॉल आहे. नंबर 1. नंबर 2, इथं तुम्ही काय म्हणू शकता? हा वीकली रिपेल करेल, है ना. वीकली काय करेल? हा रिपेल करायला लागला, रिपेल करत आहे. हे कळतं ना तुम्हाला रिपेल का व्हायला? कारण की हा करंट, इंड्यूस करंट आणि इलेक्ट्रॉनमुळे होणारा करंट हे एकाच दिशेने आहेत आणि या दोघांचं रिझल्टंट करंट जास्त असेल तर राईट हँड रूल इस्तेमाल करू, आपण यूज करू आता. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोज करण्याचं काम या डायग्राम मध्ये होते, बी मध्ये होते. म्हणून याला वीकली रिपेल करतात असं म्हटलं जात असतं. लक्षात आलं? म्हणजे हे मटेरियल असलं काम करते. बघा याची डेफिनेशन सुद्धा इथे लिहिलेली आहे. द बिहेवियर्स ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अपोज करेल त्याला डायमॅग्नेटिझम असं म्हणू शकता. आता इथं मी डेफिनेशन स्टँडर्ड देतो, तिथली डेफिनेशन करू नका, सॉरी थोडंसं. डिफाईन द डायमॅग्नेटिक सबस्टन्स, गिव एक्झाम्पल. ठीक आहे, पहिल्यांदा शिकू. तुम्हाला माहित झाले की रिपेल का करतो, लीन्स लॉ लागू होतो तिथे. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्यावे वाटले तर घेऊ शकता. आणखीन एक इथे एक पॉईंट लिहू शकता तुम्ही मित्रांनो, हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यात पेअर इलेक्ट्रॉन्स पण असतात. हे महत्त्वाचे पॉईंट मी लिहून देतो इथे, ठीक आहे ना. बघा, द सबस्टन्स विथ द इलेक्ट्रॉन कसे असतात? पेअर्ड असतात, है ना. आर वीकली रिपेल करतो हा मॅग्नेटिक फील्डला.
आणि त्याच सबस्टन्सला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. मग एक्झाम्पल कोण आहे? कॉपर आहे, गोल्ड मेटल आहे, बिस्मथ आहे, मिनी मेटल, लीड, सिलिकॉन, ग्लास, वॉटर. म्हणजे हा मटेरियल तुमचा वीकली रिपेल करण्याचं काम करतो. त्या सबस्टन्सला डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतात. हे काय असतात? हे पेड इलेक्ट्रॉन्स असतात. नंबर 1, हा वीकली रिपेल करतो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. त्या सबस्टन्सला डायमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणायचं. एक्झाम्पल कॉपर, गोल्ड, मेटल याच्यावर MCQs येण्याची शक्यता आहे. CET असो का HSC बोर्ड असो. ठीक आहे, चला मग आता याची प्रॉपर्टीज आहेत, 1 बाय 1 बघू. आता याच्यात वीकली रिपेल कसा करतो? जर समजा एखादं मटेरियल आहे तुमच्याकडे, असं तुम्ही एक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इथं जर टाकण्याचा प्रयत्न केला, समजा हे मटेरियल आहे, तुम्ही याच मटेरियलला तुम्ही जर असल्या प्रकारचं जर मटेरियलला असं केलं तर हे काय करतं माहिती आहे? रिपेल करून इकडं बाहेरून जाईल ही मॅग्नेटिक फील्ड अशी. कळालं का? ही अशी अशी. का बरं सर? इथे एक असा करंटचा लूप तयार होईल. काय तयार होईल? एक करंटचा लूप तयार होईल आणि तो लूप या एक्सटर्नल, बघा याचं डायरेक्शन इकडे आहे ना, तर इंड्यूस करंट तयार होईल. एक इंड्यूस करंट तयार होऊन एक मॅग्नेटिक फील्ड तयार होईल अशी. या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला अपोज, बघा याचं डायरेक्शन इकडे एक्सटर्नल. मटेरियलमध्ये हे जे मटेरियल आहे, कॉपर असेल, गोल्ड मेटल असेल, हे मटेरियल असं काम करेल की या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इधर से म्हणजे इकडनं येत आहे तर इकडनं तर ऑपोज करेल. ते म्हणाल नाही मी नाही येऊ देणार आतमध्ये. समजलं का? ओके, हे त्याचं काम आहे. मग आता याच्या प्रॉपर्टीज बघायच्यात. ठीक आहे, प्रॉपर्टी जर 2 मार्काला जर आल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त 4 पॉईंट लिहायचे. जास्त पॉईंट लिहू नका. पुस्तकात खूप दिले म्हणून का खूप लिहायची गरज असते का? बिलकुल नाही आहे. जर 3 मार्कीच्या वरी क्वेश्चन येणार नाही भाऊ तर 6 पॉईंटच्या वर तुम्हाला पॉईंट करायचे नाही. तुम्हाला जे आवडतील ते पॉईंट तुम्ही करू शकता, मनाने सुद्धा लिहू शकता पॉईंटला. बघा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा काय करतो? वीकली मॅग्नेटाइज होतो इन डायरेक्शन अपोजिट टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या हा काय करतो? डायमॅग्नेटिक सबस्टन्स वीकली मॅग्नेटाइज होतो. म्हणजे तुम्ही जर एखाद्या सबस्टन्सवर असे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर ती तुम्हाला या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अपोजमध्ये है ना अशी मॅग्नेटाइज होते की नाही? आत्ताच सांगितलं मी. नेक्स्ट, डायमॅग्नेटिक सबस्टन्स वीकली रिपेल करते मॅग्नेटिक फील्ड. जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला वीकली रिपेल करते, खूप जोरात नाही करत, हळूहळू करतं. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिझम. कशी आहे? एक तर निगेटिव्ह असते आणि स्मॉल असते. एवढं लक्षात घ्यायचं आहे. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी. अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम 0. जर तुम्ही या मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही अप्लाय नाही केली तर याचा मॅग्नेटिक मोमेंटम जो आहे है ना, इच ॲटम, प्रत्येक ॲटमचा हा तुम्हाला 0 भेटणार आहे. ठीक आहे. ऑर्डिनरी डायमॅग्नेटिक सबस्टन्स रिमेन इज अनमॅग्नेटाइज स्टेट. अनमॅग्नेटाइज स्टेटमध्ये असते. आता हे बघा, हे रॉडचं एक्झाम्पल. 2 मॅग्नेट ठेवले, एक रॉड दोरीला बांधला, असा ठेवून दिला. ठीक आहे ना. आता याला जर असा जरी ठेवला बी तो असा रिपेल होईल. असा ठेवल्यावर तो काय व्हायला पाहिजे? इकडे जर नॉर्थ असा जर असता, हा असा बघा, असा, माझं म्हणणं असं आहे. जर इथं जर तुमच्याकडे नॉर्थ आणि जर साऊथ असेल तर तो काय करेल? रिपेल करेल, वीकली रिपेल करेल. है ना. इथं नॉर्थ साऊथ काहीच नाही, रिपेल करायला पाहिजे. हे तर रॉड आहे, मॅग्नेट नाही आहे, रॉड आहे. ठीक आहे ना. वीकली रिपेल करेल. बघा, थिन रॉड डायमॅग्नेटिक सबस्टन्स फ्रीली सस्पेंड जर केलं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, इट बिकम स्लोली टू रेस्ट विथ द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेट. म्हणजे परपेंडिक्युलर मॅग्नेट असं आहे ना, याला परपेंडिक्युलर म्हणतात. बरोबर आहे. तुम्ही जर एखादा यूट्यूब शेप जर घेतला आणि तिच्यात जर लिक्विड टाकलं डायमॅग्नेट, तर ते काय करेल माहिती आहे का? इकडनं वरी जाईल फ्लुइड आणि इकडे खाली येईल, रिपेल करेल, रिपेल करण्याचं काम करेल. ठीक आहे. इथे बिन तुम्ही एखादा असं घेतला एखादा ग्लास, त्याच्यामध्ये जर लिक्विड टाकलं, तिथं पण अशा प्रकारचं बेंड रिपेल करण्याचं काम करेल. आता खूप एक्झाम्पल देण्यासारखे खूप है ना. वेन डायमॅग्नेटिक इंट्रोड्यूस बिटवीन द पोल पीस ऑफ मॅग्नेट स्प्रेड द राईट अँगल. जाऊ द्या, हे वाचू नका आता, तुम्हाला करायचं तर करा. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं पॅरामॅग्नेटिक. पहिल्यांदा काय काय शिकलो आपण? डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिकमध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी निगेटिव्ह आणि स्मॉल असते. ठीक आहे ना. लक्षात, हा वीकली रिपेल करत असतो. ह्या 3 गोष्टी ज्यांच्या लक्षात आलं, विषय संपला. खूप काही सांगायचं नाही. कॉपर, गोल्ड, मेटल आहे,
है ना, ते त्याचे एक्झाम्पल सुद्धा सांगू शकता. ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हिच्या डिस्टिंग्विश बिटवीन सुद्धा येऊ शकते. तर डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये 2च पॉईंट, पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक, 2 खतम करायचं, जास्त लिहायचं नाही. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये मॅग्नेटिक सस्पेबिलिटी ही तर पॉझिटिव्ह असते, नंबर 1 महत्त्वाचं लक्षात घ्या, आणि स्मॉल असते. अच्छा, स्मॉल आहे. इथे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात, तिथं पेड होते, इथं अनपेड, इथं पेड नसते, अनपेड इलेक्ट्रॉन असतात, अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. आणि तिसरी गोष्ट आहे बघा, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह अँड स्मॉल आहे, अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपण काय सांगू, हा वीकली असं लिहू शकतो, वीकली है ना, अट्रॅक्ट करतो, हा अट्रॅक्ट करतो, तो रिपेल करतो, अट्रॅक्ट करतो. ठीक आहे, हे 3 पॉईंट महत्वाचे आहेत. याचे एक्झाम्पल 4था पॉईंट. ठीक आहे, चला, माझ्याकडे पहिल्यांदा एक सबस्टन्स घेतला. आता इथं डायपोल्स असतात, का बरं की पेअर्ड इलेक्ट्रॉन्स नाही. मी स्पिन मोशन शिकवलं तुम्हाला, जसं की बघा इथं स्पिन मोशन, हा याला कॅन्सल करा. आता समजा याच्यात 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 हे 2 आणि हा 1, समजतं का, हे बघा 5 इलेक्ट्रॉन. आता हा एनपेड इलेक्ट्रॉन झाला. हां, मला वाटतं मी क्लोरीनचं एक्झाम्पल घेत आहे वाटतं, आहे की नाही? अरे बरोबर आहे ना. तर इथे हा अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे याच्यात डायपोल्स आहेत, याला डायपोल म्हणतात, आणि खूप मोठे डायपोल्स आहेत. म्हणजे मी काय केलं, पहिल्यांदा एक मटेरियल घेतलं असं, त्याच्यात डायपोल्स आहेत, पण या डायपोलचा रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम भेटत नाही. तर हा याला कॅन्सल करायला, हा याला कॅन्सल करायला, कारण की रँडम डिसऑर्डर मोशन आहे, कोणाचा कोणाला मिळणार आहे. अरे समजा फॉर एक्झाम्पल एक क्लासरूम आहे, 100 पोरं बसलेले, क्लास टीचर नाही आहेत, मस्त पोरं पोरीला बोलायले, याला त्याला याला बोललं चालू आहे, कोणाच्या गप्पा चालू आहे, कोणाचं काही चालू आहे, भाऊ काय काय चालतं मला माहिती आहे सगळं, मी पण क्लास टीचर आहे कोणातरी क्लासचा, समजलं ना. ठीक आहे ना. काही मेळ असतो का, नाही आहे ना, का काही मेळ नाही ना. वर्गात जर एखादा टीचर आला तर अब सन्नाटा हो जाएगा सर, है ना. तसंच हे लक्षात घ्या, इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक डायपोल आहेत, पण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची डायपोल अलाइन होत असताना दिसत नाही. ठीक आहे, मग मी काय केलं, एक थोडंसं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, थोडीशी हलकी हलकी. क्लास में आपण असं म्हणू शकतो, आपल्या क्लासमध्ये एक मॉनिटर उभा केला. पहिल्यांदा काहीच मॉनिटर नव्हता, काही नाही, मॉनिटर उभा केला. तर थोडंसं काही मुलं शिस्तीत येतील, बाबा सरला नाव सांगेल, है ना, थोडंसं बघा, थोडंसं वाटतं ना, असं प्रयत्न करत आहे, डायपोल अलाइन होतात, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. आता स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, म्हणजे टीचर आला, कडक टीचर, है ना, बी इज स्ट्रॉंग आहे. आता तर सगळेच्या सगळे डायपोल अलॉंग द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने दिसतील. सर हे एका डायरेक्शननं होणे म्हणजे काय सर? अरे भावड्या, हे एका डायरेक्शननं होणे म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी काही आहे त्याच्या डायपोल दिशेने जातात, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्याने इफेक्ट केला आहे डायपोलवर, आणि याची मॅग्नेटिक फील्ड वाढेल, म्हणजे वरी जाणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला पण आतून खेचेल. ते म्हणाल भाऊ तू ये, आता मी अट्रॅक्ट करण्याची डायपोलने काय केलेली आहे, ताकद वाढवलेली आहे स्वतःची, आणि म्हणून त्याला आतमध्ये पण बोलवेल. म्हणून जर एखादा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समधून तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जर अशी पास करत असाल, ते बाहेरून जरी जायचं असेल तर आतून जाणार. अशी बघा, याला बाहेरून जायचं होतं, ते पण आतून खेचून घेत आहे, म्हणजे इथे अट्रॅक्शन होणार आहे, अट्रॅक्ट होते बघा, अट्रॅक्शन होत आहे. समजलं का? पहिलं तर मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पॉझिटिव्ह, अट्रॅक्ट होणे म्हणजे पॉझिटिव्ह, पण खूप काही जोरात असा अट्रॅक्ट नाही करत बरं, थोडं म्हणजे लक्षात येतं ना, जास्त नाही अट्रॅक्ट करणार, ते थोडंसं अट्रॅक्ट करणार आहे. म्हणून हिच्यात अनपेड इलेक्ट्रॉन होते, माहीतच आपल्याला, वीकली अट्रॅक्ट करतोय, त्याच्यामुळे सांगितलं. बघा इथे पण, इथे थोडेसे एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली वीकली, इथं स्ट्रॉंग केली, स्ट्रॉंग, समजलं ना. स्ट्रॉंग केल्यामुळे सगळे डायपोल अलाइन झाले एका दिशेने. आता त्याचा रिझल्टंट इफेक्ट दिसेल आपल्याला. इथं दिसत होता का, इथं काही डायपोल नव्हते का? होते, पहिल्या डायग्राम मध्ये ए मध्ये होते डायपोल, पण काही नाही भाऊ, काही मिळणार एकमेकांचा, है ना, कारण की जिकडले तिकडे रॅन्डम डिसऑर्डर मोशन, रिझल्टंट मोमेंटम काहीच नाही त्यांचा. इथं थोडासा दिसला मला, वीक मॅग्नेटिक फील्ड केली अप्लाय, सी मध्ये स्ट्रॉंग की, तर सगळे डायपोल अलाइन झाले एका दिशेने. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर निघतो. आता चला, डिफाईन द पॅरामॅग्नेटिक. आता पॅरामॅग्नेटिकचं काम हे द सबस्टन्स दॅट अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतो, त्याला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतात. त्याचे एक्झाम्पल O2 हे सगळे दिलेले आहेत. ठीक आहे. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटाइज द मॅग्नेटिक फील्डने करते सेम डायरेक्शन, झालं ना. लॉस द मॅग्नेटिक विन द
मॅग्नेटिक फील्ड इज रिमूव्ह. पण एक लक्षात घ्या, याच्यावरली जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही आता अप्लाय केली, सगळे डायपोल अलाइन झाले होते की नाही असे, पण जर ही मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही काढून घेतली तर हे डायपोल रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये पुन्हा जशाला तसे होतात. जर तुम्ही लॉस ऑफ मॅग्नेटिझम केलं तर मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केली तर हा अनमॅग्नेटाइज होऊ शकतो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. नंबर 1, टेम्परेचर वाढल्यामुळे सुद्धा होतं. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, हे डायपोल अलाइन झाले होते एका दिशेने, त्याला टेम्परेचर दिलं ते काय करतील, थर्मल एनर्जी ऑब्झर्व करतील. भाई एनर्जी भेटल्यानंतर मग तर काय भाऊ, गुबू 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 इधर उधर घुमने का है ना. तर भाऊ सगळे डिसऑर्डर मोशनमध्ये पळायला लागतील आणि याच्यात मॅग्नेटायझेशन होणार नाही. दोन गोष्टींमुळे, एक तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केल्यामुळे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा अनमॅग्नेटाइज होत असतो आणि टेम्परेचर वाढल्यामुळे सुद्धा होत असतो. कळालं का. टू अंडरगो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मस्ट हॅव द मोर अनपेड ते तर मी सांगितलं अनपेड इलेक्ट्रॉन आहे. दिस इज बिकॉज द अनपेड इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट बाय मॅग्नेटिक फील्ड देअर बाय कॉझिंग द मॅग्नेटिक. ठीक आहे. आता यांचे प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात आधी त्याची डेफिनेशनच असतं. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हे वीकली मॅग्नेटाइज करत असतं. डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्या दिशेने आहे त्या दिशेने बघा ना, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वापरली बघा झाले की नाही मॅग्नेटाइज, सगळे डायपोल अलाइन झाले एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डकडे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स ही वीकली अट्रॅक्ट करते, माहिती आहे ना. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक स्मॉल आणि पॉझिटिव्ह असते. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, पॉझिटिव्ह आणि कसं असतं रे भाऊ, स्मॉल असतं. हे लक्षात ठेवायचं, साध्या गोष्टी आहेत. एव्हरी आयटम इज मॅग्नेटिक डायपोल हॅव्हिंग द रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम असणारे प्रत्येक आयटमचं. ठीक आहे ना. ऑर्डरली मॅग्नेटिक मोमेंटम ऑल आयटम आर ओरिएंटेड रँडम आणि कॅन्सल इच अदर. पहिल्यांदा होते का, होते, पण ते एक दुसऱ्याला काय केलं भाऊ, याला हे कॅन्सल कर, याला हे कॅन्सल कर, याचा अर्थ तोच आहे. एक थिन रॉड जर तुम्ही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या घेतला आणि तो जर असा बांधला तर तो अट्रॅक्ट होईल. बघा हे नॉर्थ आणि साऊथ पोल, या रॉड घेतला, रॉड तो अट्रॅक्ट होतोय बघा, एक नॉर्थकडे एक साऊथकडे अट्रॅक्ट होते की नाही, है ना. पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डच्या झालेला आहे. जर तुम्ही इथे यूट्यूब शेपमध्ये जर फ्लुइड घेतलं एखादं आणि ते पॅरामॅग्नेटिक, ते अट्रॅक्ट होईल बघा, इथं वर येईल, इकडनं खाली येईल बघा, वर काय आलं, कारण की अट्रॅक्ट होते म्हणून. नेक्स्ट तुम्ही याचं एक्झाम्पल भरपूर घेऊ शकता, प्रॉपर्टीज खूप काही आहेत. हां, महत्त्वाचा पॉईंट आहे की मी तुम्हाला आत्ताच बोललो, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. का बरं सर, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर रिमूव्ह केली तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स लॉस मॅग्नेटायझेशन करते. हे माहिती आहे, एक पॉईंट महत्त्वाचा आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही रिमूव्ह केली तर तो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा अनमॅग्नेटाइज होऊ शकतो. आणि टेम्परेचरचं पण महत्त्वाचं आहे. टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं, ते डायपोल रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये जातात, म्हणजे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी कमी होते. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे, हे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे ना, कारण की हे महत्त्वाचं आहे. खूप विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होते. मला वाटते थोडंसं आणखीन तिथं जर असं डिटेल मीला शिकवायला पाहिजे, म्हणून मी थोडंसं आणखीन डिटेल घेण्याचा प्रयत्न करतोय. चला, सर्वात महत्त्वाचं तुमचं मॅग्नेटायझेशन जे आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड. या 2 पॉईंटवरून सांगतो, पॉईंट नंबर 10 आणि 11 नंबरचा. ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनलिटी याचा अर्थ सांगतो मी काय आहे ते. तुम्ही जर एखाद्या मटेरियलला मॅग्नेटायझेशन करायचं ठरवलं तर कशावर डिपेंड आहे सर, तुम्ही जितकी जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करसाल तितके तुमचे डायपोल अलाइन होतील एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डकडे. काय डाऊट आहे का बाबा? बघा लिहिलं मी, एम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल बी, है ना. म्हणजे मॅग्नेटायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. जर मी याला जर टेम्परेचर दिलं तर टेम्परेचर दिल्यामुळे हे डायपोल रँडम डिसऑर्डर मोशनमध्ये होतील की नाही भावा? बराबर आहे. मग याला इक्वल टू लिहावं लागेल मला. तर सी एक कॉन्स्टंट टर्म लिहिली बी अपॉन टी, पण बी म्हणजे काय असतं, तर म्यू नॉट एच. सर याचा अर्थ काय? म्यू नॉट म्हणजे परमॅबिलिटी, कितीला परमिशन आहे. ठीक आहे ना, मॅग्नेटिक फील्ड आहे पण परमिशन कितीला आहे. आणि एच म्हणजे इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जवळ असणे म्हणजे इंटेन्सिटी वाढणे, इंटेन्सिटी जास्त. इथे इंटेन्सिटी बघा कमी आहे, कळतं ना. चला व्हॅल्यू पुटअप करतो. एम इज इक्वल टू सी, इथं म्यू नॉट एच डिवाइड बाय टी. मला वाटते की एम अपॉन एचचा एक फॉर्म्युला आपण पाहिला म्हणून इथे घेतो बघा एचला. हे झालं सी म्यू नॉट अपॉन टी. सर याला झाय म्हणता का? हां, झाय म्हणजे पण मला माहिती आहे
झाय म्हणजे पण मला माहिती आहे, हा पण एक फॉर्म्युला भेटला ना. झाय म्हणजे सुद्धा मला माहिती आहे की झायला काय म्हणतात, तर झायला म्हणू शकता μr-1 सी μ0/T. म्हणजे मॅग्नेटिक सस्पेबिलिटी हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हेच प्रूफ करून द्यायचं होतं, दिलं मी करून. दिले का नाही बाबा, समजलं का? सिंपल क्वेश्चन्स आहे, जास्त काही मोठा नाही आहे. माहीत पाहिजे मॅग्नेटायझेशन म्हणजे त्याच्यात मॅग्नेटची प्रॉपर्टी किती त्या मटेरियलमध्ये यायली, हे मी तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की मॅग्नेटिक फील्ड एक्सटर्नल किती अप्लाय केली त्याच्यावर अवलंबून आहे. टेम्परेचर वाढलं तर मॅग्नेटायझेशन कमी होते, मग कॉन्स्टंट टर्म वापरला, हा μ0H है ना, बीचा फॉर्म्युला आहे, मग टाकून दिला. मग Hला डिवाइड घेतलं, m/H म्हणजे झाय असतं. झायचं एक फॉर्म्युला था, तुम्हाला माहित असेल, m/H. या मॅग्नेटायझेशनचा आपण याच्या आधीच एक डेरिवेशन टाईप केलेलं आहे, तसं आहे. बस असतं का? बस चला, आता आपल्याला बघायचं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. सोप्पा पार्ट्स आहे. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा महत्त्वाचा आहे. का बरं? कारण की हा स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेटायझेशन बनवू शकतो. म्हणून याची मॅग्नेटिक सस्पेबिलिटी एक तर पॉझिटिव्ह अँड इथे लार्ज असते. एवढा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, एवढे एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात घ्यायचा आहे. स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. आणि आणखीन एक सांगू शकता, याच्या डोमेन्स असतात. लिहिले काही इथे डोमेन्स नंतर लिहायचं वाटतं. ठीक आहे, नंतर लिहू आपण, सध्या दिलं नाही आहे. चला बघा, ॲटम per molecules of ferromagnetic material possesses the magnetic momentum similar those the paramagnetic material सारखंच आहे, पण याच्यात स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार. इथे एक लक्षात घ्या, मॅग्नेटिक सस्पेबिलिटी पण लार्ज आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. सच सबस्टन्स एक्झिबिट द स्ट्रॉंग मॅग्नेटिक प्रॉपर्टी. याच्यात प्रॉपर्टी कशी आहे? स्ट्रॉंग. पॅरामॅग्नेटिक मध्ये कमी असते आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये जास्त असते. ठीक आहे. कॅन बिकम द परमनंट मॅग्नेट पण यूज करू शकतो याच्यामध्ये. त्याच्यामुळे मेटल्स है ना, अर्थ सच एज आयरॉन, कोबाल्ट आहे, निकेल आहे, सम ट्रान्झिशन मेटल ऑल एक्झिबिट द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून ओळखले जाऊ शकतात. मग सर हा क्वेश्चन बघा कितीदा विचारलेला आहे, 13, 11, 8, 99 जे काय लिहिलं ते बघा आता. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं की याच्या डोमेन्स असतात. डोमेन्स म्हणजे काय सर, समजून सांगा. डोमेन्स हे छोटे छोटे राज्य. इंडिया भारत आहे आपला. भारत म्हणजे एक मेटल आहे. ठीक आहे, एक मेटल आहे असा घेतला, हा इंडिया आपला समजा. आता भारतामध्ये किती राज्य आहेत सर, माहिती आहे ना सगळ्यांना? महाराष्ट्र माहिती आहे ना, गुजरात, UP, MP, बिहार माहिती आहे ना. तसे छोटे छोटे राज्य म्हणजेच डोमेन. पहिल्यांदा डोमेनचा अर्थ मराठीत असा असतो की राजवाडे, पहिले राजाचे इलाका होता, एक होता ना तसा. तर डोमेन्स येते बघा, हा डोमेन्स आहे, इथून असा हा डोमेन्स म्हणजे एवढं राज्य आहे इंडियामधलं. तर तिच्यामध्ये त्या राज्यामध्ये असणारे नियम हे सगळ्यांसाठी कसे असणार? सारखे. म्हणून बघा सगळ्यांचं डायरेक्शन सेम आहे इथे आहे. आता बघा इथे, आता इथं आपण असं पण लिहू शकतो बघा. या आता हे गुजरातमध्ये असणारे नियम हे असे आहेत की नाही, समजतं? आता एक असं आहे, छोटं राज्य एक समजा. ठीक आहे ना सर. इथं आमच्याकडे असे रूल्स आहेत, समजतं का? त्यांच्या असणारे डायपोल सगळे आले एका दिशेने होतील. सर इथं बघा, इथं असे आहेत आता. ठीक आहे, इथं असे वर काढू, कसे काढू शकता, असं काही नाही आहे. हे डायपोल्स या राज्यामध्ये असणारे सगळ्या लोकांचे नियम सारखे बघा, है ना. हे असे आहे सर. ठीक आहे, असे ओके. इथे असे आहेत. कदाचित मला काय म्हणायचं समज, हे डोमेन्स आहेत. या डोमेनची साईज खूप छोटी असते, काही जास्त नसते, पण इलेक्ट्रॉन खूप आहेत बरं. 10⁻10 to 10⁻17च्या जवळपास असतात. बघू चला. अकॉर्डिंग टू द डोमेन थेरी, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कंटेन ऑफ द लार्ज नंबर्स ऑफ डोमेन. खूप छोटे डोमेन्स असतात. इवन अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड, मिलियन्स ऑफ ॲटम मिक मॅग्नेट ऑफ ग्रुपमध्ये असतात, छोटे. विदाउट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये सुद्धा डोमेन एका डायरेक्शनने दिसतात ना बघा. अब्सेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिलियन्स ऑफ याच्यात डोमेन्स आहेत, छोटे सॉरी ग्रुप्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ ऑल ॲटम इन वन डोमेन इन अलाइन इन द सेम डायरेक्शन. एका डोमेनमध्ये असणारे डायपोल एकाच दिशेने असतात. आय विल रिपीट, बघा लक्षात द्या. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटम ऑल ॲटम्स इन वन डोमेन
ऑल अलाइन द सेम डायरेक्शन, इच डोमेन्स हॅज द रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. याचं मॅग्नेटिक मोमेंट वेगळं आहे, याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं असणार आहे. डोमेन हा इरेग्युलर शेप आहे का रेग्युलर शेप आहे का? नाही. बघा मी छोटे मोठे असे वेगवेगळे असे काढले, काही असे काढले, काही असे असू शकतात, असे असू शकतात, कसंही स्ट्रक्चर असू शकतं. इरेग्युलर शेप आणि लार्ज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. डोमेन काय तर द रिजन इन विच द ऑल मॅग्नेटिक मोमेंट अलाइन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शनमध्ये जेवढे बिन डायपोल असतील त्याला डोमेन म्हणायचं. हा एक डोमेन. म्हणजे मला असं सांगायचं, याला एक डोमेन फर्स्ट डोमेन म्हणू शकता, याला सेकंड म्हणू शकता, याला थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ डोमेन आहे आणि सिक्स आहे ना. सगळे डायपोल मोमेंट जर एका डायरेक्शन दिसत असेल सगळ्यावाले, तेवढं जे काही रिजन असेल त्याला आपल्याला असं म्हणता येतं, डोमेन्स असं म्हणता येतं. एक्सप्लेन द डोमेन स्ट्रक्चर. हे डोमेन स्ट्रक्चर दिलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगितलं तेच आहे. आता इथे वाचण्यात बघा, ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, डोमेन ऑफ फेरोमॅग्नेटिक रँडमली म्हणजे त्याचं रिझल्टंट मोमेंटम भेटणार नाही. आता इथं जे काही होते आपल्याकडे, याचं जर आपण असं जर काढलं तर हा जो आहे डोमेन्स, आता हा एक डोमेन्स आहे, तर याचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम भेटत नसतं. याचं रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंटम भेटत नसतं आपल्याला, कारण की हे दुसऱ्याला कॅन्सल आउट करत असतात. लक्षात येतं का? हे कॅन्सल आउट करू शकतात. आणि म्हणूनच याचं आपल्याला रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट पाहिजे असेल तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा तुम्हाला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जी आहे ही हलकी यूज करायची, म्हणजे खूप स्ट्रॉंग नको. तर त्यावेळेस ते जे डायपोल आहेत ते कपलिंग म्हणतात, त्याला कपलिंग. ते डायपोल अलाइन होण्याचा प्रयत्न करत असतात एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. समजतं काय? आणि तुम्ही स्ट्रॉंग जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर सगळेच्या सगळे बी एक्सटर्नल जर यूज केलं तर सगळे डायपोल अलाइन होतील एकाच डायरेक्शनने. ते कपलिंग असतं. कपलिंग म्हणजे कळतं ना, तेवढं जे काही डोमेन असते सगळेचे सगळे एका दिशेने होतील आणि तो मटेरियल काय होईल, पूर्णच्या पूर्ण मॅग्नेटाइज होईल, मॅग्नेटायझेशन होत राहील. हे जसं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं. मग फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, दोज सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज. कसं केलं मी? खूप स्ट्रॉंग मॅग्नेटाइज केलेलं आहे. तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने सगळे डायपोल येतील, सगळे डोमेनच्या स्ट्रक्चरचे सगळे डायपोल एका दिशेने येतील. त्याला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणायचं. स्टील, आयरॉन, निकेल, कोबाल्ट हे सगळे काही तुमच्याकडे एक्झाम्पल दिलेले आहेत. आता त्याची प्रॉपर्टी सांगताना एक लक्षात घ्या, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सगळ्या प्रॉपर्टीला थोडं समजून घ्यायचं. डायमॅग्नेटिकमध्ये काय होतं? रिपेल होते. पॅरामॅग्नेटिक अट्रॅक्शन. आता फेरोमॅग्नेटिकमध्ये पण अट्रॅक्शनच होणार आहे, फक्त कसं होणार आहे? स्ट्रॉंग अट्रॅक्शन म्हणायचं. फरक काय भाऊ? जिथं मॅग्नेटिक सस्पेबिलिटी स्मॉल आणि पॉझिटिव्ह होती पॅरामॅग्नेटिक, आता फेरोमॅग्नेटिकमध्ये लार्ज आणि पॉझिटिव्ह, फक्त एवढा फरक आहे. म्हणजे मला सांगायचं, कंपॅरिझन करून अभ्यास करा, निव्वळ पाठांतर करून घोकणपट्टी करून नाही चालणार. बघा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतं. डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने सगळे डोमेन स्ट्रक्चर अलाइन होतात आणि स्ट्रॉंग अट्रॅक्ट होतं. आणि महत्त्वाचा एक पॉईंट आणखी सांगतो, जर हा मटेरियलला तुम्ही टेम्परेचर दिलं तर टेम्परेचर दिल्यानंतर पॅरामॅग्नेटिझम मध्ये काय होत होतं की पॅरामॅग्नेटिक टू अनमॅग्नेटाइज सबस्टन्स बनायचा. पण इथं तसं नाही होत. टेम्परेचर दिल्यामुळे डायपोल तर डिसऑर्डर मोशन थोडेसे होतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय माहिती आहे की सर हा फेरोमॅग्नेटिक टू पॅरामॅग्नेटिक होऊ शकतो, अनमॅग्नेटायझेशन होत नाही. पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्व्हर्जन होतं. कोणत्याचं? फेरोमॅग्नेटिक टू पॅरा. कधी? टेम्परेचर दिल्यानंतर. एवढं लक्षात घ्यायचं. आता नेक्स्ट बघा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतं, माहिती आहे सर. मॅग्नेटिक सस्पेबिलिटी फेरोमॅग्नेटिकची कशी असते? स्मॉल असते, सॉरी पॉझिटिव्ह अँड लार्ज असते. व्हेरी हाय म्हणा, लार्ज म्हणा, एकच शब्द आहे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, समजतं. नेक्स्ट बघा, एव्हरी आयटम मॅग्नेटिक having the resultant magnetic movement भेटतं आपल्याला सगळ्यांचं मिळून, है ना. ग्रुप ऑफ ॲटॉमिक मॅग्नेट अलाइन द डायरेक्शन ऑफ एक्सचेंज कपलिंग. कपलिंग एक्सचेंज होते त्याला डोमेन म्हणतो. मी आत्ताच म्हटलं, डोमेन ओरिएंटेड रँडम द रिझल्टंट मोमेंटम सबस्टन्स रिमेन अनमॅग्नेटाइज सबस्टन्स होता, तो पॅरामॅग्नेटिक होऊ शकतो. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स फ्रीली सस्पेंडेड जर केला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये तर तो काय होईल? क्विकली रेस्टमध्ये येईल. पॅरलल दाखवू का तुम्हाला? हे बघा, तिथं जे काय आता आपण लावलं होतं ना, असं बांधलं होतं, तो पॅरलल इथे पण स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल. हे तुम्ही तेच एक्झाम्पल्स सांगणार आहात, दुसरं काही नाही. बघा, लिक्विड अँड
गॅसेस डूज नॉट शो द फेरोमॅग्नेटिक. लिक्विड आणि गॅसमध्ये फेरोमॅग्नेटिक तुम्हाला मटेरियल पाहायला भेटत नाही. वेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह करेल तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स डज नॉट है ना लॉस द मॅग्नेटिक कम्प्लिटली. म्हणजे त्याचं म्हणणं आहे तुम्ही जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतलं तर पॅरामॅग्नेटिक मध्ये अनमॅग्नेटाइज सबस्टन्स बनायचा. इथं तसं बनत नाही. इथं काय होतं तर सरळ सांगितलं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तुम्ही रिमूव्ह जर केली तर तो फेरोमॅग्नेटिक टू पॅरामॅग्नेटिक होऊ शकतो. बस एवढंच होईल. बघा हे दिलेलं वेन हीट अबाव द क्युरी टेम्परेचर म्हणजे एक टेम्परेचर दिलं तुम्ही त्या टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक होतं. त्या टेम्परेचरचं नाव आहे क्युरी टेम्परेचर. ठीक आहे ओके. क्युरी टेम्परेचर दिलेलं आहे इथे. मी तुम्हाला इथं थोडक्यात समजून सांगतो. आता हे तुमचं या ठिकाणी ग्राफ आहे. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुम्हाला हा ग्राफ पाहायला भेटेल है ना. हा टेम्परेचरसाठी आहे टेम्परेचरसाठी आणि ही मॅग्नेटिक सस्पेबिलिटी आहे. आता तुमच्याकडे एक ग्राफ दिला असेल असा. आता हे माझा इतका ग्राफ चांगला नाही आहे. ठीक आहे समजून घ्या बाबा मला. ठीक आहे ना. इतका ग्राफ माझा चांगला नाही आहे. असा थोडासा असा ग्राफ आहे. तरी इथेपर्यंत तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर इथं 0 असेल. मग इथं 2 दिलं 4 डिग्री सेल्सिअस नंतर ह्या 6 दिलं नंतर 8 दिलं नंतर 10 दिलं. इथं पण समजा मॅग्नेटिक सस्पेबिलिटी काहीतरी असेल. मग हे काही आहे टेम्परेचर असताना सुद्धा मॅग्नेटिक सस्पेबिलिटी जास्त आहे. लार्ज आहे. लार्ज बघा इकडे लार्ज आहे ना. असेल ना 10 20 30 40 असं काहीतरी. म्हणजे हा मटेरियल इकडे जे आहे हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. फेरो आणि एक पर्टिक्युलरली टेम्परेचर आलं आणि त्या टेम्परेचरला काय झालं माहिती आहे का हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हा बनून जातो पॅरामॅग्नेटिक. कसा बनतो पॅरा इथून पॅरामॅग्नेटिक म्हणजे त्याचे डायपोल मुवमेंट थोडेसे रॅन्डम डिसऑर्डर मोशनमध्ये होण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यात स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड राहत नाही. वीक बनते. त्याला म्हणायचं पॅरामॅग्नेटिक. आणि त्या टेम्परेचर नाव आहे क्युरी टेम्परेचर. त्याचं नाव काय आहे क्युरी टेम्परेचर आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर इथं दिलेलं आहे बघा. इथं मी आत्ताच म्हणलं ज्या टेम्परेचरला म्हणजे असेल ना जसं की फॉर एक्झाम्पल इथं मी मानतो 2 4 इथं 6 आहेत तर 6 आहेत 6 तर तुमचं इथलं या टेम्परेचरला 6 डिग्री सेल्सिअसला तुमचा मटेरियल फेरोमॅग्नेटिकमधून पॅरामध्ये कन्वर्ट होत असेल त्या टेम्परेचरला क्युरी टेम्परेचर असं म्हणायचं. समजलं का. सोपा पार्ट होता. आता हा ग्राफ महत्त्वाचा आहे. द फिनॉमिना ऑफ लॅगिंग ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन बिहाइंड द मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड द हिस्टरेसिस. आता हा ग्राफ फार महत्त्वाचा आहे आणि फार मुलांना येत नाही. समजून घ्या मी काय करतो त्या आधी. ठीक आहे नुसतं वाचून पण चालणार नाही. तुम्हाला काय करायचं मित्रांनो एक लक्षात घ्या. एक सोलेनॉइड घ्यायचा म्हणजे सोलेनॉइड म्हणजे एक पाईप असतं. ठीक आहे चॅप्टर संपत आला आता जवळपास. आणि या पाईपला आपल्याला करायचं काय एक वायर वाउंड करायचा आहे असा बघा असा वायर वाउंड करायचं. या वायरला वाउंड केल्यानंतर इकडे बॅटरी लावा अशी. या सेल लावला तरी चालेल बॅटरी लावली तरी चालेल. की लावा एक. हे रोअर पोटेन्शियल करंटचं डायरेक्शन असं दाखवू आपण वरी. ठीक आहे करंट चालला आणि याच्यात मी काय केलं एक रॉड घेतला. रॉड कळतं. आता करंट चालला तर काय येईल बरं मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन असं असतं है ना. माहिती आहे ना तुम्हाला. करंट असा चालला तर मॅग्नेटिक फील्ड 4 बोटांनी दाखवायची. कन्फ्यूज होऊ नका इथे. ठीक आहे ना. हे बघा असा. मग मी काय केलं याच्यात एक रॉड ठेवला रॉड आणि या रॉडमध्ये आपल्याला फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे असं मानायचं. नसल तर सर भाऊ मान ना तुला काय चाललं रे बाबा. ठीक आहे ना. हे बघा ठीक आहे केलं. लक्षात आलं समजलं. आता काय होईल बरं चला बघू आपल्याला काय करायचं आता. ठीक आहे आता नीट लक्ष द्या. मी काय करतो ते नीट लक्ष द्या. मी इथं करंट वाढवणं चालू केलं. करंट वाढ मॅग्नेटिक फील्ड वाढेल आणि या मटेरियल मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग झाली तर डायपोल अलाइन होणं चालू होतील. म्हणजे जसं मी म्हटलं होतं की या ठिकाणी भाऊ मॅग्नेटिक फील्ड होते तर डिसऑर्डर मोशन होतं असं है ना या डायपोलचं. ॲक्च्युली फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स याच्यात कपलिंग आहे सगळं आहे डोमेन्स आहेत मानून घ्या. नाही तर सर तुम्ही तर याच्यात हे शिकवलं ते शिकवलं बन्या कामाचं डोकं नका लो भाऊ. ठीक आहे. आता वीक मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर काही डायपोल होण्याची शक्यता आहे. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय जर केली तर स्ट्रॉंग तर सगळे डायपोल अलाइन होतील सगळेचे सगळे.
झाले की नाही बरं, सगळे डायपोल अलाइन होतील एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने. म्हणजे मला असं म्हणायचं की मी इथे ही एच म्हणजे कळतं का भाऊ, एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. कुठे गेला भाऊ माझं, हां, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. मग आता काय होईल बरं, ही जी काय मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, अरे ही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे. एच वाढवलं बघा ना, इथं मॅग्नेटिक फील्ड नव्हती, सगळे डायपोल इकडे तिकडे होते, थोडीशी वाढवली तर काही डायपोल अलाइन होण्याचा प्रयत्न करत होते. आता स्ट्रॉंग केली म्हणजे जास्त असं देऊ का, म्हणजे स्ट्रॉंग केली तर हे डायपोल सगळे अलाइन झाले. म्हणून इथे काय करायचं, म्हणजे एच वाढली, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवल्यामुळे हे डायपोल अलाइन झाले. म्हणजे काय झालं, मॅग्नेटिक फील्ड वाढवली 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 वाढवली, सगळे डायपोल झाले ए पर्यंत, सगळे डायपोल आता अलाइन झाले. आता तुम्ही याच्यावर किती एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली, काय डायपोल आणखीन अलाइन होणार आहेत का, हो नाही झाले. 100 होते बघा, पहिल्यांदा 100 होते जिकडल्या तिकडे, त्याच्यातले सर 60 झाले बीक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यामुळे. आता मी खूप जास्त केली तर सगळे डायपोल अलाइन झाले. आता तुम्ही 1000 लाईन जरी वाढवल्यावरही काय सगळे डायपोल आता करायचे राहिले का, नाही झाले, सगळे अलाइन झाले, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने अलॉंग झाले. म्हणून इथं सॅच्युरेशन झालं. आता बस, याच्यानंतर तुम्ही कितीही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी वाढून फायदा नाही, तुमचे मॅग्नेटिक फील्ड वाढणार नाही. कळालं. आता नीट लक्ष द्या. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कमी करतोय, एच इज द इंटेन्सिटी, म्हणजे हा करंट वाढवला तर मॅग्नेटिक फील्ड वाढते, मॅग्नेटिक फील्ड वाढली तर डायपोल अलाइन होतात आणि एक सॅच्युरेशन होतं. हे सॅच्युरेशन झालेलं आहे इथे या ग्राफमध्ये. नीट लक्ष द्या. आता मी काय म्हणतो, करंट कमी केला, करंट कमी करणे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कमी करणे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कमी करणे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बिन कमी होईल एक्सटर्नल. हा सर बघा इथून दिसते, एच कमी करायलो, एच कमी करत असताना तुमचं काय कमी व्हायला लागलं, मॅग्नेटिक फील्ड पण कमी व्हायली. आता मला सांगा, इथं फील्ड कमी केली तर काही डायपोल तरी अलाइन आहेत, पण आता इथे एक महत्वाची याची एक कंडिशन इथून घेतोय, तरी पण डायपोल काही अलाइन राहणारच आहेत, कारण की हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. तो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स वरली जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लूज केली तर तो पॅरामॅग्नेटिक बनत असतो. म्हणून इथे हिच्यात थोडीशी मॅग्नेटिक फील्ड, इकडे मॅग्नेटिक फील्ड हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिसवर एच आहे. एच म्हणजे इंटेन्सिटी भले आपण पूर्ण काढून टाकली, एच काढलं म्हणजे करंट करत करत झिरो केला, ही मॅग्नेटिक फील्ड जी दिसते तुम्हाला ही सगळी गायब केली तरी पण डायपोल काही अलाइन राहतील. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ज्या दिशेने होती का पहिली, भले तुम्ही काढलेली आहे तरी पण. म्हणून इथं तुमची एच बघा झिरो दिसतो, हा एच म्हणजे झिरो, हा एच हा 0 पॉईंट आहे, हा दिसतो. पण बी आहे, बी इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन्स आहे, मॅग्नेटायझेशन आहेच त्या मटेरियलमध्ये, कारण की फेरोमॅग्नेटिक टू पॅरा झाला. म्हणजे बी इथं भला एच 0 आहे, एच 0 आहे, बट बी इज नॉट इक्वल टू 0 आहे या कंडिशनमध्ये. समजलं, काय टेन्शन नाही. आता नीट लक्ष द्या काय म्हणत होते. आता मी काय केलं, इथले जी काही पोलॅरिटी चेंज केली, याला पॉझिटिव्ह याला निगेटिव्ह केलं, याला पॉझिटिव्ह केलं याला निगेटिव्ह केलं. समजतं. मग आता काय होईल बरं, आता नीट लक्ष देण्यासारखी वेळ आलेली आहे तुमच्यावर. आता ही मॅग्नेटिक फील्डची दिशा बघा इकडे होती, आता ही मॅग्नेटिक फील्डच्या दिशा बदलणार आहेत. अरे बापरे, नाही बदलल्या चालल्या, बरं ठीक आहे. आता लक्षात घ्या, हीच मॅग्नेटिक फील्ड इकडे दिसेल अशी. कळालं का तुम्हाला. आता हे कट करा, आता हे कट आहे, इकडे फील्ड येईल. म्हणजे आता तुम्ही या डायपोलला रिवाइज करण्याचा प्रयत्न करता. रिवाइज कळतं का, रिव्हर्स. म्हणजे तुम्ही आता याच्यावर बघा, याची दिशा कोणीकडे, तिकडे आहे, ऑलरेडी अशी आहे. मी पहिल्यांदा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बघा लेफ्ट कडून राईट कडे केली, आता राईट कडून लेफ्ट कडे. मग हे डायपोल लगेच येतील तुम्हाला असं वाटतं का, नाही, त्याला वेळ लागणार आहे, वेळ लागणार आहे. भले तुमची इंटेन्सिटी वाढली, ठीक आहे, तर मग हळूच आणखीन वाढवली मॅग्नेटिक फील्ड, तर हे जे काही डायपोल हे खाली डिसऑर्डर मोशन मध्ये होतील. बघा हे जे दिसतं ना असं, हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड डिसऑर्डर मोशन मध्ये होतील, रॅन्डम डिसऑर्डर मोशन. म्हणजे इंटेन्सिटी वाढवली, मॅग्नेटिक फील्ड वाढवली, बघा एच वाढायला लागली, इकडे एच मायनस मध्ये वाढायला. रिव्हर्स का बरं सर, मायनस का बरं, मायनस कारण की मी त्याला उलटी केली मॅग्नेटिक फील्ड, आणि म्हणून तुम्हाला एच ची व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह दिसत असेल, एक्स ऍक्सिस वाढेल, पण बी कमी झाला. बघा ना आता सगळे डायपोल इकडे तिकडे डिसऑर्डर मोशन मध्ये झाले, टोटल जिकडल्या तिकडे. काही ताळमेळ आहे का यांचा,
नाही आता. म्हणजे एच वाढवलं, विचावरली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवली मटेरियलवरली, पण मॅग्नेटिक फील्ड राहिली का हिच्यात नाही. का बरं? कारण की ते जे डायपोल होते ते आता इकडं तिकडं विखरले गेलेले आहेत, डिसऑर्डर मोशन मध्ये झालेले आहेत. म्हणजे बघा इथे जे दिसेल तुम्हाला या कंडिशन मध्ये की बी 0 झालंय, पण इथे एच नॉट इक्वल टू 0, त्या कंडिशनला कोर्सिव्हिटी म्हणतात, पहिल्याला रिटेंटिव्हिटी म्हणतात. पहिली जो कंडिशन होती एच 0, इंटेन्सिटी 0 झाली होती बघा, एच ची व्हॅल्यू 0 झाली होती, हे एच या लाईनीवर असतं, आणि बी नॉट इक्वल टू 0 म्हणजे बी काहीतरी व्हॅल्यू होती मॅग्नेटिक फील्ड, भलं त्याच्यावरली मॅग्नेटायझेशन तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढली, पण तरी अंदर मटेरियल मध्ये मॅग्नेटायझेशन होतं. कळालं का? आता मी काय केलं, रिव्हर्स केली हे मॅग्नेटिक फील्ड, तर मला कळालं की इथं मॅग्नेटिक फील्ड 0 झाली पण इंटेन्सिटी नॉट 0. आता आणखीन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड वाढवली बघा, आणखीन वाढवली, जास्त वाढवली, तर काय झालं, हे डायपोल इकडे अलाइन होणं चालू झाले. कोणीकडे? उलट्या दिशेने. पहिल्यांदा कोणीकडे होते भाऊ? राईटकडे. आता लेफ्टकडे अलाइन होणं चालू झालं. आणि काय झालं, सगळे डायपोल अलाइन झाले एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने, सगळेच्या सगळे झाले बघा इथं. आता इथं पण सॅच्युरेशन झालं, रिव्हर्स मध्ये झालं. पण पहिले इकडे होते, राईटकडे होते, आता लेफ्टकडे सगळे डायपोल अलाइन झालेले आहेत. कळतं का? पुन्हा एक्सटर्नल फील्ड इथं आता रिव्हर्स करा, तेच पुन्हा रिव्हर्स केल्यानंतर हीच कंडिशन येईल, पुन्हा आणखीन रिव्हर्स करा, ही कंडिशन येईल, ही आता पुन्हा. पण तुम्हाला काय दिसतं सर, मी ज्या पाथने गेलो त्या पाथने रिव्हर्स पुन्हा वापस आलो का? नाही आलो. हे महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, एक लक्षात घ्या. हे आपल्याकडे इथं बघा, एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली तर एच वाढलं तर बी वाढलं होतं, मॅग्नेटिक फील्ड वाढली होती, मॅग्नेटिक इंडक्शन पण वाढलं होतं, सॉरी असं म्हणता येईल त्याला, डायपोल अलाइन झाले एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मी नंतर काढून पाहिलं तर ते फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे अनमॅग्नेटायझेशन नाही झाला, पॅरामॅग्नेटिक झाला, ती रेटेंटिव्हिटी आहे, ज्याला बी इज नॉट इक्वल टू 0 बट एच इज 0. अँड कोर्सिव्हिटी मध्ये काय झालं होतं की सर बी 0 एच नॉट इक्वल टू 0. पुन्हा सॅच्युरेशन रिजन मध्ये गेलो, तीच कंडिशन आहे, आणि सगळ्या कंडिशन मित्रांनो इथं लिहिलेल्या आहेत. एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचंय. ठीक आहे, चला आता समोर जाऊ आपण. तीच कंडिशन इथं लिहिलेली आहे, तुम्हाला वाचायचंय, खूप डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये काय फरक आहे? आपल्याकडे मॅग्नेट बघितला प्रॅक्टिकल लॅब मध्ये, बार मॅग्नेट म्हणतात, हे परमनंट मॅग्नेट आहेत. ठीक आहे, बघा, सॉफ्ट आयरॉन हॅव्हिंग द लार्ज परमेबिलिटी, ज्याची परमेबिलिटी 1000 पेक्षा जास्त आहे, स्मॉल अमाउंट ऑफ रेटेंटिव्हिटी मॅग्नेटायझेशन आहे, यूज मेक इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून यूज करू शकता. सॉफ्ट आयरॉन पाहिजे, हॅव्हिंग द लार्ज परमेबिलिटी, त्याची परमेबिलिटी म्हणजे लार्ज म्हणजे जास्तीत जास्त मॅग्नेटिक फील्ड यातून गेली पाहिजे. स्मॉल अमाउंट ऑफ रेटेंटिव्हिटी, रेटेंटिव्हिटी कशी पाहिजे त्याची? स्मॉल पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आणि मॅग्नेटायझेशन यूज टू इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून यूज करू शकता. ठीक आहे, आता सॉफ्ट आयरॉन बघा, मी काय म्हणतो लक्षात द्या. सॉफ्ट आयरॉन रॉड इज सॉफ्ट का घेतला? फेरोमॅग्नेटिक असतो, कारण की तो जास्त मॅग्नेटाइज होऊ शकतो. प्लेस इन सोलनाइडच्या कोरमध्ये ठेवला होता, आठवतं ना तुम्हाला आता? ठीक आहे, ऑन पासिंग द करंट थ्रू सोलनाइड मॅग्नेटिक फील्ड असोसिएट द सोलनाइड इन्क्रीज 1000 ऑफ व्होल्ट. मी तुम्हाला आत्ताच काढून दिलं होतं, आठवत असेल तुम्हाला कदाचित, है ना? याला आपण पाईप असा गुंडाळा होता, आठवतं? इथं आपण एक रॉड घेतला होता. तेच सांगतो मी पुन्हा. व्हेन द करंट थ्रू द सोलनाइड स्विच ऑफ असोसिएट द मॅग्नेटिक इफेक्टिव्हली बिकम 0. तुम्ही 0 जरी केला तरी त्याच्यात पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स उरतच. यूज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेटची यूज काय बघा. इलेक्ट्रोमॅग्नेट यूज इलेक्ट्रिक बेल, पाहिलं असेल बेलमध्ये यूज करतो, नंतर स्पीकरमध्ये, सर्किट ब्रेकरमध्ये, रिसर्च लॅबोरेटरीमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेट यूज द लेफ्ट हेवी लोड, माहीत असेल ना, आपलं तुमचे क्रेन असतात, आजकाल मोठमोठ्या वस्तू उचलायच्या असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करू शकता. सुपर कंडक्टिव्हिटी मॅग्नेट यूज टू प्रिपेअर द व्हेरी हाय मॅग्नेटिक फील्ड इन ऑर्डर टू फ्यू टेस्ला. टेस्ला एक मोठे युनिट आहे ना, तर जास्त करायचं सुपर कंडक्ट मॅग्नेट यूज करू शकता. सच मॅग्नेट यूज NMR है ना, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रिसोर्स आणि स्पेक्ट्रोस्कोपिक मध्ये सुद्धा यूज करू शकता. तुमच्या पुस्तकात एक्झाम्पल दिलेले आहेत. आता मॅग्नेटिक शिल्डिंग काय असतं बघा. तुम्हाला जर पावसात म्हणजे बारिश चालू आहे, म्हणजे पाऊस चालू आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं, तुम्ही काय करसाल बरं? छत्री रखो बरसात में बाई, समजलं? किंवा सर रेनकोट घालसाल? सर नाही सर आम्ही तर पोतं घेतो सर अंगावर, सर आम्ही चुंगळं घेतो गावाकडे, हां घेत असाल, प्रोटेक्शन करताय की नाही? तसं काही मटेरियलला मॅग्नेटिक फील्ड पासून बचाव करायचा असतो. काय करायचा असतो? बचाव. मॅग्नेटिक फील्ड लागली नाही पाहिजे.
अशा ठिकाणी मॅग्नेटिक शिल्डिंगचा यूज केला जातो, वापर केला जातो. काय असतं हे? एक रिंग असते, ठीक आहे. या रिंग हा बनलेला आहे कशापासून माहिती आहे ना तुम्हाला? फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सपासून. समजा माझं मटेरियल आहे, माझ्याकडे सोन्याची अंगठी बाबा ही आहे ना, एक सोन्याची अंगठी अशी ठेवलेली आहे आणि या सोन्याच्या अंगठीला मॅग्नेटिक फील्ड लागली तर भाऊ ती खराब होते असं मानतोय मी. म्हणून मी या सोन्याच्या अंगठीला हिच्यामध्ये ठेवून दिलं. कशात? मॅग्नेटिक शिल्डिंग. आता समजा एखादी मॅग्नेटिक फील्ड आली, चुकून आली तर काय करेल? हा मटेरियल आपल्यामध्ये, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स एक मटेरियलचं खास वैशिष्ट्य काय माहिती आहे का? सगळी मॅग्नेटिक फील्ड आपल्यामध्ये ओढून घेते स्ट्रॉंगली, दूरची असली तरी ओढून घेते, ठीक आहे. आता ही लाईन सरळ जायला पाहिजे होती, नाही, ही काय करते? अशी येऊन अशी चालल्या जाईल. इथं बिन बघा, समजते का तुम्हाला मला काय म्हणायचं भावा? स्वतःमधून घालते, बाहेरून जाते का? ठीक आहे, ओके ओके ओके, ठीक आहे, समजलं? पण आतून गेली का? नाही. का बरं? कारण की ही मॅग्नेटिक शिल्डिंग आहे, हा शिल्डेड एरिया आहे, म्हणजे या ठिकाणी आतून मॅग्नेटिक फील्ड जाणार नाही. समजलं? तर मॅग्नेटिक शिल्डिंग समजला, द प्रोसेस ऑफ स्टॉपिंग द मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम द एंटायर रिजन. या एंटायर रिजन मधून मॅग्नेटिक फील्डला पास होऊ देत नाही. अशा प्रकारच्या मटेरियलला आपण मॅग्नेटिक शिल्डिंग असं म्हणू शकतो. मला वाटतं हा चॅप्टर खूप छान झाला असावा. पण शेअर करा यार, आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, पाहुण्याला, नातेवाईकाला, सगळ्यांना मजा आली पाहिजे ना. तर चला भेटू अशाच पुन्हा एखाद्या सेक्शनमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.